हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट जो एक्झाम 7 एप्रिल 2024 रोजी कंडक्ट झालेला आहे, त्या एक्झामचा जो क्वेश्चन पेपर आहे तो क्वेश्चन पेपर या ठिकाणी आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. प्रत्येक क्वेश्चन प्रॉपर वेने समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण इन फ्युचर जर MS सेट एक्झाम तुम्हाला द्यायचा असेल तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्याच अनुषंगाने या ठिकाणी 2024चा पेपर आपण पूर्णपणे सोडवणार आहोत. फ्रेंड, याआधी 2019चा पेपर आपण पूर्णपणे सोडवलेला आहे. त्यानंतर 2020चा पेपर आपण पूर्णपणे सोडवलेला आहे. त्यानंतर 2021 आणि त्यानंतर 2023 असे सर्व क्वेश्चन पेपर आपण न्यू सिलेबसनुसार सोडवलेले आहेत. 2019च्या आधीचे क्वेश्चन पेपर सोडवण्याची गरज नाही आहे, कारण 2018 साली त्यांनी न्यू सिलेबस इंट्रोड्यूस केला. त्याचं इम्प्लिमेंटेशन हे 2019 साली झालेलं आहे. 2018चा क्वेश्चन पेपर देखील हा ओल्ड सिलेबसनुसार असल्यामुळे तो सोडवण्याची गरज नाही. डायरेक्टली 2019 पासून तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवले तर सेम तसाच पॅटर्न तुम्हाला इन फ्युचर MS सेट एक्झाममध्ये दिसू शकतो. मग आपण हे जे 4 प्रिव्हियस इयरचे न्यू सिलेबसनुसार क्वेश्चन पेपर आहेत ते पूर्णपणे सोडवलेले आहेत. आज आपण 2024चा जो पेपर आहे तो पूर्णपणे विश्लेषण करणार आहोत. ठीक आहे, तर आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. तर फ्रेंड, हे पहा, आज आपण जो पेपर फर्स्ट आहे 2024चा तो पूर्णपणे ॲनालिसिस करणार आहोत. प्रत्येक क्वेश्चन प्रॉपरली समजून सांगणार आहे. कुठलाही क्वेश्चन त्याबद्दल कुठलाही डाऊट तुमचा शिल्लक राहणार नाही. ठीक आहे, प्रॉपर वेने समजेल. हा जो आपला क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचा व्हिडिओ आहे हा तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही मागील क्वेश्चन पेपर पाहिले नसतील तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्या ठिकाणी सर्वांच्या लिंक मी दिलेले आहेत. तर फ्रेंड, एक पॉईंट समजून घ्या. हा जो पेपर फर्स्ट आहे या पेपर फर्स्टमध्ये 50 क्वेश्चन असतात. 50चे 50 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे नाही आहेत, हे पहिला पॉईंट क्लिअर करा. 50 पैकी आपल्याला टार्गेट करायचे 45 क्वेश्चनला. मॅक्झिमम झालं तर 46 किंवा 47 क्वेश्चनपर्यंत आपलं टार्गेट ठेवायचं. ठीक आहे, 45 ते 47 क्वेश्चनपर्यंत. 50चे 50 क्वेश्चन का नाही सोडवायचे, तर जे 3 ते 4 क्वेश्चन असतात ते क्वेश्चन कदाचित तुम्हाला येत असतील, पण ते टाईम कन्झ्युमिंग असतात. त्या ठिकाणी तुम्हाला टाईम खूप जास्त लागू शकतो. रिपीट करल, तुम्ही हुशारच आहात, तुम्हाला सर्व येत आहे, पण काही गोष्टींसाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि एक्झामिनेशनमध्ये तितका वेळ आपल्याजवळ नाही आहे. म्हणून 50 क्वेश्चन तुम्हाला जरी येत असतील तरी त्यातले 3 ते 4 क्वेश्चन असे असणार आहेत की त्यासाठी मोर दॅन 5 मिनिट तुम्हाला लागणार आहेत. ते क्वेश्चन तुम्हाला स्किप करायचे आहेत आणि वेळ राहिलाच तर ते सर्वात शेवटी तुम्हाला सोडवायचे असतात. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा, एक्झामिनेशन देत असताना पेपर फर्स्ट असेल किंवा पेपर सेकंड असेल त्यामध्ये काही क्वेश्चन तुम्हाला टाईम कन्झ्युमिंग भेटणार आहे. त्याचा आन्सर तुम्हाला कदाचित येत असेल, तुम्हाला असं वाटेल की आपल्याला येईल हे सोडवल्यानंतर, तरी देखील ते क्वेश्चन स्किप करायचे, कारण त्या ठिकाणी तुमचा टाईम वेस्ट होणार नाही. म्हणून 50 पैकी 45 ते 46 किंवा 47 क्वेश्चनपर्यंत टार्गेट ठेवायचं. इतकेच आपल्याला क्वेश्चन बरोबर आणायचे आहेत, या हिशोबाने आपल्याला वर्किंग करायचं आहे. सिंपल. अनेक विद्यार्थी सर्व क्वेश्चनला फोकस करतात, प्रत्येक क्वेश्चन डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि एक्झामिनेशनमध्ये टाईम वेस्ट करतात. मग शेवटी होतं काय, जे क्वेश्चन आपल्याला सोडवायचे होते, सोपे होते, त्यांना टाईम पुरत नाही आणि आपण ते स्किप करून जातो. ठीक आहे, लक्षात ठेवा, 45 क्वेश्चनपर्यंत टार्गेट ठेवायचं. बाकी 5 क्वेश्चन हे मिसक्लिनेस असणार आहे, टाईम वेस्टिंग असणार आहे, ते सर्वात शेवटी सोडवण्याचा प्रयत्न करा. नाईस टाईम राहिला तर सर्वांचा एकच ऑप्शन म्हणजे D किंवा C ऑप्शन तुक्का मारा, टाईम राहिला नाही तर. ठीक आहे, मग अशा पद्धतीने थोडंसं म्हणू शकतो स्ट्रॅटेजी पण करा, जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत चांगला पेपर सोडवता येईल. कारण जर तुम्ही ॲव्हरेज पाहिलं तर 50 क्वेश्चनसाठी 1 तास म्हणजे 60 मिनिटं आहेत. मग ऑनलाईन ॲव्हरेज जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर 50 क्वेश्चन इज इक्वल टू 50 मिनिटं, कारण पहिली 5 मिनिटं शेवटचे 5 मिनिटं तुमचे कदाचित पेपर घेण्यामध्ये देण्यामध्ये जाऊ शकतात. ठीक आहे, मग या ठिकाणी 50 क्वेश्चनला 50 मिनिटं म्हणजे एका क्वेश्चनला 1 मिनिटही हे टार्गेट ठेवून तुम्हाला वर्किंग करायचं आहे. ठीक आहे, म्हणून टाईम वेस्ट नाही करायचा. टाईम वेस्ट झाला
तर बाकीच्या क्वेश्चनला टाईम पुरत नाही, तुम्हाला सोपे क्वेश्चन पण समजून घेता येत नाही, ते वाचण्यासाठी टाईम पुरत नाही आणि तुमचा त्या ठिकाणी स्कोअर कमी होऊन जातो. म्हणून एक रिमाइंड करल, विनंती करल, सर्व क्वेश्चन सोडवायचा टार्गेट ठेवू नका. 45, 46, 47 पर्यंतच क्वेश्चन आपल्याला सोडवायचे आहेत. 2-3 क्वेश्चन आपण स्किपच करणार आहोत. अशा हिशोबाने तुम्हाला जे क्वेश्चन खूप लेंदी वाटतील ते स्किप करायचे, वाचतही बसायचं नाही. सिंपल. तर आपण डायरेक्टली आता 2024चा क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी घेत आहोत. कुठले क्वेश्चन तुम्हाला स्किप करणं अपेक्षित आहे हे देखील या ठिकाणी मी सांगणार आहे. फक्त प्रश्नच आपण पाहणार नाहीये, प्रश्न सोडवताना त्या संदर्भात काय अप्रोच असतील ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय ते समजून घ्या. इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर दिलेला आहे. तुम्हाला वाटेल त्या लँग्वेजमध्ये सोडवू शकता, पण एक पॉईंट लक्षात ठेवायचा, कधी पण मराठी क्वेश्चन जर चुकलेला असेल ट्रान्सलेशनमध्ये तर इंग्लिश क्वेश्चनच कन्सिडर केला जातो फायनल आन्सर कीसाठी. मराठीमधनं क्वेश्चन कुठला आहे ते कन्सिडर करत नाही. ठीक आहे, म्हणजे फायनल आन्सर की अकॉर्डिंग टू इंग्लिश क्वेश्चन निघते हे लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना मराठीमधनं कळतं, म्हणून या ठिकाणी मराठीमधनंच क्वेश्चन वाचतो. जे क्वेश्चन इंग्लिशमधनं वाटतील ते आपण इंग्लिशमधनं पण वाचणार आहोत. तुम्हाला वाटेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही रीड करू शकता. काय म्हणले ते पहा. जर अध्यापनाच्या स्मृती म्हणजेच मेमरी लेवल स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना डॅशच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळते. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय म्हणलंय, अध्यापनाची म्हणजेच काय, शिकवण्याची जी तुमची मेमरी लेवल आहे, या मेमरी लेवलवर तुम्ही जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर विद्यार्थ्यांना कुठली गोष्ट भेटणार आहे, कुठली पॉवर त्यांना भेटणार आहे. सिंपल आहे पहा. 3 महत्त्वाचे लेवल असतात, ॲक्च्युली 4 असतात पण महत्त्वाचे 3 आहेत. पहिली कुठली असते, मेमरी लेवल. यावर खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे पहा, प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला क्वेश्चन पाहायला भेटतोय. सेकंड जी लेवल असते ती असते अंडरस्टँडिंग. थर्ड जी असते ती असते रिफ्लेक्टिव्ह. आणि 4th नंबरची जी लेवल असते ती असते ऑटोनॉमस. ठीक आहे. मग या ठिकाणी मेमरी लेवलमध्ये काय असतं, गोष्टी आपण फक्त पाठ करतो, त्या समजून घेत नाही. अंडरस्टँडिंगमध्ये काय करतो, गोष्टी पाठ झालेल्या असतात त्या आपण समजून पण घेतो. रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये काय करतो, गोष्टी पाठ केलेल्या असतात, समजून घेतलेल्या असतात, पण समजून घेताना जे प्रॉब्लेम आपल्याला निर्माण झालेत ते प्रॉब्लेम पण आपण सोडवतो. हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वाली, बरोबर ना. आणि ऑटोनॉमसमध्ये काय, आपण गोष्टी पाठ केलेल्या असतात, समजून घेतलेल्या असतात, प्रॉब्लेम पण सोडत असतो, पण प्रॉब्लेम आपण निर्माण करतो आणि परत त्याचं सोल्युशन शोधतो. म्हणजे रिसर्च स्टुडंट वगैरे ते करतात ते. ही ऑटोनॉमस. सिंपल. मग अशा बेसिक लेवल असतात. त्यातल्या मेमरी लेवलवर त्यांनी क्वेश्चन विचारलाय. त्यांनी म्हणले मेमरी लेवलमध्ये काय होतं, तर मेमरी लेवलमध्ये आपण कोणत्या गोष्टी पाठ करतो. सिंपल ना. मग या ठिकाणी काय म्हणले पहा, वास्तविक माहिती जी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ते आपण काही करत नाही असं. नंतर वास्तविक माहिती म्हणजे जी माहिती आहे ना ती फक्त आपण लक्षात ठेवतो ॲज इट इज. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणलंय पहा, इंग्लिशमधनं सोपं वाटतंय. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, जे आहे माहिती ते आपण पाठ ठेवतो. हे कशाचं पार्ट आहे, पाठ ठेवणं मेमरीचा. हे आपला आन्सर असणार आहे. आपल्याला असे ऑप्शन दिलेले आहेत पहा, कुठले करेक्ट येते ते पाहिजे. हे आपला आन्सर असणार आहे. नंतर काही जनरलाइज इन्साइट म्हणजे अंतर्दृष्टी. अंतर्दृष्टी म्हणजे काय, एखाद्या गोष्टीच्या डीपमध्ये जाणं. हे कुठे असते, अंडरस्टँडिंगमध्ये असते. मग हे अंडरस्टँडिंगचं पार्ट आहे. आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आता सांगितलं तर पहा, व्हिडिओ बॅकला घेऊन पाहू शकता. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणलं तर रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे रिफ्लेक्टिव्हचं पार्ट आहे. पहिला पॉईंट मेमरीचा आहे, दुसरा अंडरस्टँडिंगचा आहे, तिसरा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग रिफ्लेक्टिव्हचा आहे. तुम्हाला क्वेश्चन कशावर विचारला आहे, मेमरीबद्दलचा. मेमरीबद्दलचा पॉईंट हा फर्स्टच आहे. म्हणजेच आपला आन्सर फक्त ऑप्शन बी हे करेक्ट असणार आहे. सिंपल. हे ज्या लेवल आहेत ना, या एकदम इझी लेवल आहेत. प्रॉपरली समजून घेतल्या तर समजतील, नाही तर तुम्हाला समजणार नाही. सिंपल सांगतो, मेमरीमध्ये फक्त गोष्टी पाठ करता, अंडरस्टँडिंगमध्ये पाठ केलेल्या गोष्टी समजून घेता, रिफ्लेक्टिव्हमध्ये ज्या गोष्टी पाठ केल्यात समजून घेतल्यात त्याबद्दल प्रॉब्लेम जे निर्माण झाले ते सोडवण्याचा प्रयत्न करता, आणि ऑटोनॉमस म्हणजे रिसर्चचे स्टुडंट जे प्रॉब्लेम पण शोधतात आणि ते सोल्युशन पण शोधतात. ठीक आहे. आय होप पॉईंट काय तो कळायला असेल. मग या ठिकाणी मेमरीबद्दल क्वेश्चन होता. मेमरी लेवल म्हणलं तर फक्त या ठिकाणी आपण फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन काय करतो, कलेक्ट करतो. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. आणि अकॉर्डिंग टू आन्सर की ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट येईल. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन बी फक्त ओनली फर्स्ट. क्वेश्चन सेकंड काय म्हणते पहा, डॅश विचारात घेऊन शिक्षकाने अध्यापन पद्धती निवडली पाहिजे. म्हणजे टीचरनी कुठली गोष्ट लक्षात घेऊन टीचिंग मेथड निवडली पाहिजे. आता तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे पहा, तुम्ही शिकवताना कुठल्या गोष्टी कन्सिडर करून विद्यार्थ्यांना शिकवणार आहात ते तुम्हाला विचारलं आहे. बेसिक आहे. पहिल्यांदा तुम्ही काय करणार, समोरचे जे स्टुडंट आहेत ते स्टुडंट कुठल्या नेचरचे आहेत हे फाइंड आउट करणार, बरोबर ना. म्हणजे त्यांचं नेचर कसं आहे, ॲग्रेसिव्ह आहे का एकदम सॉफ्ट आहेत
ठीक आहे, आपण म्हणतो ना पहा ए डिव्हिजन खूप म्हणू शकतो खूप टुकार मुलांचे डिव्हिजन असं पहा शाळांनी असतं, ठीक आहे, किंवा बी डिव्हिजनमधली मुलं खूप हुशार आहेत, त्यानुसार टीचर त्या ठिकाणी बिहेवियर त्यांचं दाखवतात, त्यानुसार टीचर त्या ठिकाणी शिकवतात. म्हणजेच काय, विद्यार्थ्यांचं नेचर कसं आहे हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतो शिकवताना. म्हणजे हा पॉईंट करेक्ट आहे. इथे पण तुम्हाला ऑप्शनला ऑप्शन आहे, कुठले ऑप्शन करेक्ट येत आहेत त्यांचं एक अल्टरनेटिव्ह आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता ऑप्शन सेकंड काय म्हणतोय पहा, नेचर ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टू बी रिअलाइज. म्हणजेच काय, साध्य करावयाच्या दृष्टिकोनांचे स्वरूप. तुम्हाला काय साध्य करायचं आहे शिकवणं, विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवताय पण शिकवून साध्य काय करायचं आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवणार ना, आणि त्यानुसार टीचिंगची पद्धत निवडणार आहे. करेक्ट आहे, काही चुकीचं नाही आहे, हे पण करेक्ट आहे. नंतर ऑप्शन 3, द टीचर्स ऑन ॲबिलिटी अँड प्रोफिशियन्सी. म्हणजे टीचरची क्षमता काय आहे हे पण टीचरला लक्षात घ्यावं लागणार आहे आणि त्यानुसार टीचरला शिकवावं लागणार आहे. नाही तर तुमचं फॉर एक्झाम्पल MA इंग्लिश झालंय, ठीक आहे, आणि तुम्ही मॅथमॅटिकल सायन्स शिकवायचा प्रयत्न करताय, तुम्हाला थोडंसं किचकट वाटणारे जमणार नाही आहे का, तुमची ॲबिलिटी नाही ती, बरोबर ना. तुमची MA इंग्लिश, तुम्ही इंग्लिश प्रॉपर वेने शिकवू शकता, मॅथ नाही शिकवू शकत. तुमची ॲबिलिटी प्रोफिशियन्सी काय, तुमची क्षमता काय ते पण तुम्हाला पाहावं लागेल आणि त्यानुसार टीचिंगची पद्धत निवडावं लागणार आहे. म्हणजे हे पण या ठिकाणी करेक्ट आहे, हे पण आपल्या लक्षात घ्यावंच लागणार आहे. सिंपल ना. मग अल्टिमेट जर तुम्ही पाहिलं तर फर्स्ट सेकंड थर्ड हे तीनही गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला शिकवावं लागणार आहे. म्हणजे ऑप्शन सी आपल्या ठिकाणी करेक्ट येईल, फर्स्ट सेकंड थर्ड. सिंपल. नेक्स्ट, प्रतिभावंत विद्यार्थ्यांची मुख्य वैशिष्ट्ये काय असते. म्हणजेच काय, गिफ्टेड स्टुडंट असतात पहा, त्यांचं मुख्य वैशिष्ट्य काय ते तुम्हाला विचारलंय. आता पहिल्यांदा गिफ्टेड स्टुडंट म्हणजे काय हे समजून घ्या. गिफ्टेड स्टुडंट म्हणजे असे स्टुडंट की जे ऑलरेडी हुशार असतात पहा थोडेफार. तुमच्या क्लासमध्ये फॉर एक्झाम्पल 10वी 12वीला एखाद्या विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतलं तर त्या विद्यार्थ्याला आपण पाहिलं की आपल्याला कळतं आहे हा हुशार आहे खूप, याला जास्त गोष्टी सांगण्याची गरज नाही आहे, तो स्वतःच म्हणू शकतो इंडिपेंडेंटली गोष्टी पाहतो, लर्न करतो, त्याला पण गिफ्टेड स्टुडंट असं म्हणतो. कोचिंग क्लासमध्ये पहा अनेक काही विद्यार्थी असे असतात जे स्वतःहून नॅचरली हुशार असतात. म्हणजे त्यांनी पास्टमध्ये खूप अभ्यास केलेला असेल त्यामुळे ते कदाचित हुशार असतील, पण गिफ्टेड स्टुडंटचा अर्थ असा होतो की तुमच्या क्लासमध्ये एखादा विद्यार्थी असा आलाय की तो हुशार आहे खूप, ठीक आहे, त्याला खूप जास्त डीपमध्ये कुठल्याही गोष्टी सांगण्याची गरज पडत नाही, त्याला आपण गिफ्टेड स्टुडंट असं म्हणतो. मग त्यांची वैशिष्ट्ये कुठली असतात तर फर्स्ट पॉईंट पहा, ते आर इंट्रोवर्ट इन नेचर. म्हणजे काय, ते अंतर्मुखी स्वरूपाचे असतात. हे काही सिमिलर म्हणू शकतो, एक नॉर्मल पॉईंट आहे. हे सर्व विद्यार्थी असे असतात की जे प्रत्येक गोष्टी अंतर्मुख असतात. याचं काही महत्त्वाचा पॉईंट येणार नाही. आता एक लक्षात घ्या, टीचिंग ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन आणि रिसर्च ॲप्टिट्यूड हे पॉईंट सोडवताना तुम्हाला 4 पैकी 4ही ऑप्शन करेक्ट वाटतील अनेक ठिकाणी आणि करेक्ट असतील पण आपल्याला काय विचारायचं आहे, मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन काढायचा. या ठिकाणी त्यांनी फक्त कॅरेक्टरिस्टिक्स हा शब्द वापरलेला नाही आहे, काय म्हणलंय, मेन कॅरेक्टरिस्टिक्स म्हणलंय, म्हणजे मुख्य वैशिष्ट्य विचारलंय. हे 4 ऑप्शन आहेत ना, हे 4ही ऑप्शन वैशिष्ट्यच आहेत, पण 4 पैकी एक ऑप्शन हा मुख्य वैशिष्ट्यांचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे क्वेश्चन प्रॉपरली समजून घ्यायचा. आता पहिलं जे आहे ना ते फक्त वैशिष्ट्य आहे, मुख्य वैशिष्ट्य नाही आहे, ठीक आहे, बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, आपल्याला मेन ओळखायचं आहे, हे मेन नाही आहे. ऑप्शन बी, दे आर डिपेंडंट ऑन देअर पीर्स. ठीक आहे, म्हणजे त्यांची जी संलग्नित असतील त्यांच्यावरती डिपेंड असतात का, येस असू शकतात. असा एखादा कुठला हुशार आहे का की तो कोणावर डिपेंड नाही, असं नाही, थोडेफार डिपेंड असू शकतात. ठीक आहे, त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांच्यावर काही गोष्टींवर डिपेंड असू शकतात, हे पण वैशिष्ट्य आहे त्यांचं, पण मेन वैशिष्ट्य नाही आहे, म्हणून हे पण येणार नाही. नंतर दे आर एक्स्ट्रोड इन नेचर. आता हे पहा, ते बहिर्मुखी असतात, ते बहिर्मुखी पण असतात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, हे पण काही असं वैशिष्ट्य आपल्याला वाटत नाही खास, आपल्याला खास काढायचं आहे. ऑप्शन डी काय म्हणते पहा, दे आर इंडिपेंडंट इन देअर जजमेंट. हे खास वाटते पहा काहीतरी, म्हणजे मी माझा स्वतंत्र विचार करू शकतो, बरोबर ना. दे आर इंडिपेंडंट इन जजमेंट म्हणजेच काय, त्यांना त्यांचे स्वतंत्र निर्णय असतात. एखादा निर्णय त्यांनी घेतला तर ते स्वतंत्रपणे ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कोणावर डिपेंड राहण्याची आवश्यकता वाटत नाही, ते गिफ्टेड स्टुडंट असतात. हेच करेक्ट आहे. म्हणजे आपण म्हणतो ना त्यांना प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज नाही आहे. मी पहिला शब्द का वापरला होता, गिफ्टेड स्टुडंट म्हणजे असे स्टुडंट की त्यांना प्रत्येक गोष्ट सांगण्याची गरज नसते. का तर ती इंडिपेंडेंटली स्वतःचे विचार स्वतः करतात आणि एखादा निर्णय घेऊन टाकतात, ते प्रत्येक गोष्ट विचारत बसत नाही. सिंपल. म्हणजेच ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. ते स्वतः इंडिपेंडेंटली स्वतःची जजमेंट मांडू शकतात. आपण म्हणतो ना बा, एखादा हुशार विद्यार्थी असतो, तो खूप साऱ्या गोष्टी स्वतः करून टाकतो. आपल्याला प्रश्न पडतो त्यांनी ते कसं केलं असेल, मग दुसरे मित्र काय म्हणतात, अरे तो नॅचरलीच हुशार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, ते स्वतः इंडिपेंडेंटली जजमेंट आखतात.
ऑप्शन डी या ठिकाणी करेक्ट आहे. एकदम बेसिक क्वेश्चन आहे, अवघड नाहीये, फक्त प्रॉपरली आपण समजून घेतले पाहिजे. आता 4 नंबरचा क्वेश्चन, फॉर अडल्ट लर्नर इन्स्ट्रक्शन नीड टू बी फोकस. म्हणजे जे अडल्ट लर्नर असतात, ठीक आहे, त्यांनी कुठल्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे, प्रौढ लर्नरने कुठल्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे ते विचारलंय. प्रौढ म्हणजे नॉर्मली 17-18च्या पुढचे, ठीक आहे, थोडेसे आपण म्हणतो ना त्यांना समजायला लागल्यात गोष्टी, ठीक आहे, ते इंडिपेंडेंटली विचार करू शकतात असे. मग त्यांनी कायवर फोकस केला पाहिजे, बेसिक आहे, जे शिकवत आहेत त्याच्यावर फोकस ते करत नाही. ते डायरेक्टली म्हणतात की याचा प्रॅक्टिकल लाईफमध्ये काय वापर आहे, याचा वापर काय होणार, याच्यावर ते फोकस करतात. बरोबर ना. आपण त्यांना म्हणलं की A+B=C असं काहीतरी होत आहे, ते म्हणते याचा वापर काय करायचा, पण आम्हाला ते सांगा, ठीक आहे. म्हणजे ते काय करतात, प्रोसेसवर फोकस करतात, इम्प्लिमेंटेशनवर फोकस करतात, गोष्टी पार्ट करण्यावर फोकस करत नाही अडल्टवाले. बरोबर. ऑप्शन फर्स्ट काय म्हणतात पहा, इक्वली द प्रोसेस अँड कंटेंट टू बी टॉक्ड. म्हणजेच काय जे शिकवलंय, प्रक्रिया आणि शिकवण्याचा आशय, यावर सारखाच त्यांचा फोकस असतो का, नसतो. नंतर प्रक्रिया कमी आणि शिकवण्याचा आशय जास्त, त्यांचा प्रक्रियेवर जास्त फोकस असतो. इथं काय म्हणले, प्रक्रियेवर कमी असतो आणि शिकवलंय ना त्याच्यावर जास्त फोकस असतो. तुम्ही पहा 18-19 वर्षाचे झाले तेव्हा कॉलेजमध्ये जे शिकवलंय त्यावर जास्त फोकस करत नव्हते. तुम्ही काय फोकस करायचे की याचा वापर बाजारामध्ये काय होत असेल, काय होऊ शकतो. बरं ना. मग हे पण चुकीचं आहे. ऑप्शन सी काय म्हणते पहा, प्रक्रियेवर जास्त आणि शिकवण्याच्या आशयावर कमी, हेच करेक्ट आहे. आपल्याला काय लागतं, प्रॅक्टिकली गोष्टी इम्प्लिमेंट कशा होतील ते लागतंय. तुम्ही ज्यावेळेस अडल्ट लर्नर होता त्यावेळेस तुम्ही टॅली, टायपिंग, MS-IT जे कोर्स करायला सुरू करता का, तर तुम्हाला प्रॅक्टिकली गोष्टी पाहिजे आहेत, तुम्हाला पुस्तके नको आहेत. म्हणजेच काय, प्रक्रियेवर या ठिकाणी जास्त फोकस असतो आणि शिकवण्याच्या आशयावर कमी असतो अडल्ट लर्नरचा. सिंपल. म्हणून ऑप्शन नंबर सी हा करेक्ट येईल. नेक्स्ट 5 नंबर, डॅश इव्हॅल्युएशन गिव्ह क्लिअर आयडिया अबाउट अंडरस्टँडिंग ऑफ दी स्टुडंट रिगार्डिंग ए पर्टिक्युलर कंटेंट. म्हणजे विद्यार्थ्यांना एखादा आशय समजला का नाही, त्यांना आकलन झालंय का नाही, याबद्दल शिक्षकांना एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल तर ते कुठल्या इव्हॅल्युएशन टेक्निकनी ती जाणून घेऊ शकतात ते विचारलंय. म्हणजेच काय, विद्यार्थ्यांनी आकलन एखादी गोष्ट केली आहे का नाही, याबद्दलची कल्पना, याबद्दलचं मूल्यमापन कुठल्या गोष्टीने आपण करू शकतो, तर डायरेक्टली सांगतो ते सुमेटिव्हने करू शकतो. इथं काय म्हणले पहा, एखादा कंटेंट, हे पहा कंटेंट पर्टिक्युलर विद्यार्थ्याला समजलाय का नाही हे आपल्याला पाहिजे कधी, कंटेंट कंप्लीट झाल्यानंतर, म्हणून सुमेटिव्ह टेक्निक. याबद्दल थोडक्यात सांगतो. फॉर्मेटिव्ह म्हणजे ड्युरिंग दी टीचिंग, शिकवताना विद्यार्थ्यांना एखादा क्वेश्चन टीचरने विचारला तर तो क्वेश्चन टीचर का विचारतात, त्या विद्यार्थ्याला तो पॉईंट समजलाय का नाही हे टीचरला समजून घ्यायचं असतं. आणि जर समजलं नसेल तर तो कंटेंट रिपीट करायचा असतो टीचरला. हे जे ड्युरिंग टीचिंग मूल्यमापन चालताना त्याला फॉर्मेटिव्ह म्हणतो. सुमेटिव्ह म्हणजे काय, कंटेंट आपला शिकून झाला, तो शिकून झाल्यानंतर आपण त्या विद्यार्थ्यांबद्दलचं आकलन शक्ती आहे ते अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला तर ते सुमेटिव्ह. म्हणजे फायनल इयर एंडची एक्झाम असतात ना त्याला आपण साकारिक किंवा सुमेटिव्ह असं म्हणतो, हे लक्षात ठेवा. मग या ठिकाणी पर्टिक्युलर पॉईंट विद्यार्थ्यांना पूर्णपणे समजलाय का नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण सुमेटिव्ह टेक्निक वापरतो, त्याला साकारिक पद्धत असं म्हणतात. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. नेक्स्ट इज 6 नंबर, डॅश इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ क्वालिटेटिव्ह रिसर्च. म्हणजेच काय, गुणात्मक संशोधनाची वैशिष्ट्ये कुठले ते तुम्हाला विचारलंय. लक्षात घ्या, गुणात्मक, क्वालिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह म्हणलं तर त्या ठिकाणी नंबर्स येणार नाही, क्वालिटी येणार आहे, ऑब्झर्वेशन येणार आहे, ठीक आहे, त्या गोष्टी येणार आहेत सर्व. मग या ठिकाणी ऑप्शन फर्स्ट काय म्हणते पहा, संख्यात्मक, एम्फेसिस ऑन न्यूमेरिकल डाटा. क्वालिटेटिव्ह म्हणले ना, गुणात्मक म्हणले, मग संख्यात्मक येईल का त्यामध्ये. लक्षात घ्या, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह. म्हणजेच काय, क्वांटिटेटिव्हला आपण काय म्हणतो, संख्यात्मक म्हणतो, आणि क्वालिटेटिव्हला काय म्हणतो, गुणात्मक म्हणतो. मग संख्यात्मकमध्ये ज्या गोष्टी ॲड होतात त्या गुणात्मकमध्ये होत नाही, दोघं एकमेकांचे विरुद्ध पार्टीत, असं लक्षात ठेवा. मग गुणात्मकचे वैशिष्ट्य जे आहेत ते संख्यात्मकला नसतील नॉर्मली. मग या ठिकाणी संख्यात्मक म्हणलंय पहा आणि इथं गुणात्मक म्हणलंय, म्हणजे हे वैशिष्ट्य येणार नाही. नंतर संख्याशास्त्र, स्टॅटिस्टिक्स काय असतं त्या ठिकाणी, संख्याचा वापरतात ना, क्वालिटेटिव्ह शब्द वापरलाय त्यांनी क्वेश्चनमध्ये. क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक विचारलंय, संख्यात्मक म्हणलंय, इथं संख्याशास्त्र म्हणलंय, म्हणजे काय आलं, क्वांटिटेटिव्ह आलं, सोडून द्या. नंतर इनडेप्थ एक्सप्लोरेशन ऑफ मिनिंग अँड एक्सपिरियन्स, याला क्वालिटेटिव्ह आपण म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो, इनडेप्थ एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतो, एखाद्या गोष्टीचा प्रॉपर वेने सखोल खोलवर जाऊन आपण संशोधन करतो. हे क्वालिटेटिव्हचं फीचर आहे, गुणात्मकचं फीचर आहे. ऑप्शन सी आपल्या या क्वेश्चनचं करेक्ट यायला हवं, पण ऑप्शन डी नाही आहे का ते चेक करूया. ऑप्शन डी स्ट्रिक्ट
अदरेन्स टू एक्सपेरिमेंटल डिझाईन म्हणजेच काय, या ठिकाणी आपण पक्के चिकटून राहणे म्हणजेच काय, थोडक्यात याला आपण फिक्स म्हणतो. ठीक आहे, स्ट्रिक्ट म्हणजे काय, फिक्स. आणि फिक्स रिसर्च आपण म्हणलं तर तो कसा असतो, क्वांटिटेटिव्ह असतो. त्या ठिकाणी गोष्टी चेंज होत नाही. शब्द काय, स्ट्रिक्ट म्हणजे काय, फिक्स रिसर्च. ठीक आहे, किंवा फिक्स म्हणतो आपण थोडक्यात. आणि ज्या ठिकाणी फिक्स रिसर्च असतो तो कसा असतो, क्वांटिटेटिव्ह असतो. इथं शब्द काय वापरला आहे, क्वालिटेटिव्ह. जर इथं स्ट्रिक्टच्या ऐवजी फ्लेक्झिबल हा शब्द असता तर कदाचित हे पण वैशिष्ट्य आलं असतं, पण स्ट्रिक्ट शब्द वापरल्यामुळे हे पण वैशिष्ट्य येणार नाही. एकदम बेसिक क्वेश्चन आहे, पहा लहान मुलाला समजेल असा क्वेश्चन आहे. त्यांनी काय विचारलंय, क्वालिटेटिव्ह. क्वालिटेटिव्हमध्ये संख्या येत नाही, न्यूमेरिकलचं कॅन्सल, स्टॅटिस्टिक्सचं कॅन्सल, स्ट्रिक्ट आहे म्हणजेच फिक्स आहे, फिक्स आहे म्हणजेच संख्या आहेत, हे पण कॅन्सल. राहिला ऑप्शन फक्त सीच. सिंपल. मग 6 नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन 6 हा करेक्ट आहे. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो ते पहा. डॅश इज ए लिमिटेशन ऑफ अ पॉझिटिव्हिझम इन रिसर्च. तर आता पॉझिटिव्हिझम हा एक ॲप्रोच आहे. या ॲप्रोचबद्दल मी आपल्या कोर्समध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, ते तुम्ही पाहून जा. महत्त्वाचा आहे, पॉईंट एक्झामला येतो जसा की आत्ता आलेला आहे. ठीक आहे, पॉझिटिव्हिझम म्हणजे काय, पोस्ट पॉझिटिव्हिझम म्हणजे काय, या गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्या असतील तर तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकता. कोर्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर 90 11 36 20 82 या नंबरवर मेसेज करा. पेपर फर्स्टचा कोर्स आहे डिटेलमध्ये, तो तुम्ही जॉईन केला तर तुम्हाला अदर कुठलाही स्टडी करण्याची गरज पडणार नाही. त्या ठिकाणी एक्सपेक्टेड MCQजपासून प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरपासून पूर्णपणे सिलेबस आहे, म्हणजे सिलेबसमध्ये जे काही 10 युनिट आहेत ते सर्व तुम्हाला कव्हर करून दिले जातात डिटेलमध्ये. 230हून अधिक व्हिडिओ त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहेत. ठीक आहे, तर इन्फॉर्मेशन हवी असेल तर व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. ठीक आहे, आता पॉझिटिव्हिझमचं जे फीचर आहे ना, किंवा लिमिटेशन आहे ना, ते डायरेक्ट तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आपण काय करतो, ओव्हर सिम्प्लिफाय करतो कॉम्प्लेक्स सोशल फिनॉमिना, म्हणजेच अति जटिल सामाजिक घटनेला जास्त सुगम करण्याची प्रवृत्ती. हे काय आहे, पॉझिटिव्हिझमचं फीचर आहे. कन्सेप्ट आहे, कन्सेप्टर बेस लिमिटेशन ॲक्च्युली. ठीक आहे, तर हे लिमिटेशन आहे आपण पाहिलेलं आहे. ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन. डॅश इज रेफर टू ए सायटेशन इन अकॅडमिक रायटिंग. म्हणजे अकॅडमिक शैक्षणिक लेखनामध्ये सायटेशनचा अर्थ काय होतो ते विचारला आहे. सायटेशन म्हणजे काय, तुम्ही पर्टिक्युलर व्यक्तींना क्रेडिट देण्याचा प्रयत्न करता. जसं की तुम्ही एखादा फॉर एक्झाम्पल लेख लिहिला आहे, त्या लेखमध्ये दुसऱ्यांचा कंटेंट वापरला आहे तर त्याला सायटेशन तुम्ही देतात. म्हणजेच काय, जे ओरिजिनल सोर्स आहे इन्फॉर्मेशनचा त्याला सायटेशन देता. म्हणजेच काय, त्या ओरिजिनल सोर्स तुम्ही वापरला आहे तो कुठून वापरला, कसा वापरला. ठीक आहे, आणि त्यावर एखाद्याला जायचं असेल की नेमकं कुठून आला या सोर्स, तर त्यावर क्लिक केलं का ऑटोमॅटिकली हायपरलिंक मार्फत ते सायटेशन होऊ शकतं. म्हणजे ॲक्च्युली रिसर्च करताना अनेक जण करतात ते. सायटेशनचं मिनिंग या ठिकाणी दिलं आहे पहा, ए वे ऑफ गिव्हिंग प्रॉपर क्रेडिट टू द ओरिजिनल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजेच काय, जो मूळ सोर्स आहे इन्फॉर्मेशनचा त्याला क्रेडिट देण्याचं जे काम केलं जातं ते सायटेशन मार्फत केलं जाऊ शकतं. ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. तर 9 नंबरचं क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. डॅश टाईप ऑफ रिसर्च मिसकंडक्ट इन्व्हॉल्विंग मेकिंग अप ऑर फॉल्सिफाईंग डाटा. म्हणजे एक आपण रिसर्च करत असतो, तो रिसर्च करताना फसवा डाटा आपण त्या ठिकाणी यूज करतो किंवा खोटा डाटा आपण यूज करतो. त्या कृत्याला काय म्हणतात ते विचारलंय. त्याला बनावटपणा असं म्हणतात, त्याला इंग्लिशमधनं फॅब्रिफिकेशन असं म्हणतात. सिंपल, म्हणजे आपला रिसर्च करताना बनावट डाटा, डुप्लिकेट डाटा आपण ज्यावेळेस यूज करतो त्यावेळेस त्याला बनावटपणा असं म्हणलं जातं. ठीक आहे, फॅब्रिकेशन. ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन एकदम. त्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन. डॅश ICT टूल इज इसेन्शियल फॉर क्रिएटिंग अँड मॅनेजिंग बिब्लिओग्राफिक्स इन रिसर्च पेपर. म्हणजे रिसर्च पेपरमध्ये आपण ज्या बिब्लिओग्राफीला मांडतो त्या बिब्लिओग्राफीला मांडण्यासाठी कुठलं सॉफ्टवेअर यूज केलं जातं ते विचारलं आहे. तर ते सॉफ्टवेअर असतं रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. या सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्ही प्रॉपर वेनी बिब्लिओग्राफी फ्रेम करू शकता. आता प्रश्न उरतो, बिब्लिओग्राफी म्हणजे काय. या संदर्भात इन्फॉर्मेशन तुम्हाला मी कोर्समध्ये आपल्याला सांगितलेले आहे. आय होप तुम्ही पाहिले असेल. बिब्लिओग्राफी आणि रेफरन्सेस यामध्ये काय फरक असतो तो प्रॉपर वेने कव्हर करून जा. एक्झामसाठी अतिशय महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. ठीक आहे, तर बिब्लिओग्राफी जी आपण मांडतो ती मांडण्यासाठी रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आपण यूज करतो. आता 11 ते 15 हे जे सर्व क्वेश्चन आहेत ना, हे सर्व क्वेश्चन पॅसेजच्या बेसवर आहेत, म्हणजेच उतार्यावर आधारित प्रश्न आहेत. तुम्ही हा उतारा वाचायचा, त्याच्या बेसवर प्रश्नांचे आन्सर शोधणं अपेक्षित आहे.
मी डायरेक्टली या सर्व क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर सांगतो, त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निवांत पॅसेजचे उत्तर शोधत बसू शकता. ठीक आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला फक्त जे आन्सर आहेत ते डायरेक्टली सांगतो. पॅसेज हा तुमच्या वाचण्याच्या स्पीडवर आणि गोष्टी समजून घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. म्हणजे जेवढ्या गोष्टी तुम्हाला लवकर समजतील तेवढ्या लवकर तुम्हाला पॅसेज सुटणार असतो. ठीक आहे. आता हा जो 11 नंबरचा क्वेश्चन आहे याचा ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. डायरेक्टली करेक्ट आन्सर सांगतोय 15 पर्यंत क्वेश्चनचे. जो 12 नंबरचा क्वेश्चन आहे या क्वेश्चनचं ऑप्शन ए हे करेक्ट आहे. जो 13 नंबरचा क्वेश्चन आहे या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. जो 14 नंबरचा क्वेश्चन आहे 14 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. आणि शेवटचा जो 15 नंबरचा क्वेश्चन आहे या 15 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. टोटल 11 ते 15 हे पॅसेजच्या आधारावर क्वेश्चन आणि त्याचे आन्सर कुठले आहेत हे तुम्हाला मी या ठिकाणी शॉर्ट आणि सिम्पल वेने सांगितलं आहे. हे प्रॅक्टिस बेस आहेत. तुम्ही प्रॉपर वेने प्रॅक्टिस केली, काही ट्रिक्स आणि टिप्स यूज केल्या तर डेफिनेटली पॅसेजचे तुम्हाला 5 क्वेश्चन इझिली सुटून जातील. त्याचा व्हिडिओ मी आपल्या कोर्समध्ये अपडेट केलेला आहे. आता 16 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. मराठीत नसून जेणेकरून सर्वांना समजेल. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशाचा स्वीकार करण्याकडून गैरअर्थ काढण्याची व अभिप्रेत नसलेला अनव्यर्थ काढण्याची शक्यता कमी असते. आता हा जो क्वेश्चन आहे ना हा क्वेश्चनच ॲक्च्युली चुकीचा आहे. म्हणून सेट एक्झाममध्ये या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते आन्सर 9 आलेलं आहे. 9 आन्सर आलं म्हणजे सर्वांना याचे इक्वल मार्क भेटलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना. सिंपल. बाद झालेला क्वेश्चन आहे, क्वेश्चन चुकीचा आहे, सोडून द्या. त्यानंतर डायरेक्टली 17 नंबरचा क्वेश्चन. यामध्ये काय म्हणले ते पहा. समकालीन डिजिटल भाषा व्यवहारातील खालील चिन्ह समूहांना इंग्रजीत सामायिकपणे काय म्हणले किंवा संबोधले जाऊ शकते. मग थोडक्यात हे जे तुम्हाला चिन्ह दिलेत या चिन्हांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते तुम्हाला विचारलं आहे. याला आपण इमोजी म्हणतो काही चिन्हांना? नाही. इमोजी म्हणजे काय असतात? व्हॉट्सअपला इमोजी असतात पहा, हे असे हसण्याचे, बरोबर ना. नंतर असा असतो रडण्याचा, असा बॅड, बरोबर ना. नंतर असे वेगवेगळे इमोजी आहेत पहा. ठीक आहे. ते इमोजी झाले असे. हे इमोजी आहेत का? नाही. इमोजी या ठिकाणी येणार नाही. याला काय म्हणतात? इमोटिकॉन्स म्हणतात. ठीक आहे. इमोटिकॉन्स. ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. असे चिन्ह असतात ना त्याला इमोटिकॉन्स म्हणतात. ऑप्शन बी हा करेक्ट आहे. इमोजी कसे असतात ते तुम्हाला माहिती आहे. स्माइली इमोजीचे प्रकार आहेत. स्माइली असे. ठीक आहे. नंतर स्टिकर ते वेगळे असतात. स्टिकर पण तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे यूज केले असाल, ते पण वेगळे असतात. मग एकच ऑप्शन उरतो तो म्हणजे काय? इमोटिकॉन. ठीक आहे. तर इमोटिकॉन्स ऑप्शन बी हा करेक्ट आहे या सिम्बॉलचा. सिम्पल क्वेश्चन आहे पहा, अवघड असं काही नाही. तुम्हाला इमोजीचं मिनिंग माहिती आहे, बरोबर ना. स्माइलीचं मिनिंग माहिती आहे, स्टिकरचं मिनिंग माहिती आहे, मग राहतं काय? ऑप्शन बीच. सिंपल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. इन कंटेक्स्ट ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आयडेंटिफाय इनकरेक्ट स्टेटमेंट. म्हणजे निशब्द संज्ञापन आपण करतो त्यामध्ये वेगवेगळे फीचर असतात. त्यातील कुठलं फीचर खालचं नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजे चुकीचं विधान कुठलं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन फर्स्ट काय म्हणते पहा. सायलेन्स इज अ मीन्स ऑफ अ कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये सायलेन्स पण एक कम्युनिकेशन असतं का? यस, डेफिनेटली असतं. म्हणजे एखादा व्यक्ती खूप शांत असेल, म्हणजे रोज बडबड करणारा व्यक्ती आज अचानक शांत थांबला असेल तर आपण समजून घेऊ काही ना काही प्रॉब्लेम झालेला वाटतोय. म्हणजेच काय? सायलेन्स पण एक कम्युनिकेशन असतं. नॉन व्हर्बल म्हणजे काय? ज्या ठिकाणी आपण शब्दच यूज करत नाही. मग पहा, तुमचा एखादा मित्र असेल कंटिन्यू बडबड करत असेल आणि एखाद्या दिवशी तो शांत झाला, एकदम बोलतच नसेल तुमच्यासोबत, तर तुम्ही समजून घेताल की काही ना काही प्रॉब्लेम आहे. सिंपल. म्हणजे हे त्याचं फीचर आहे. करेक्ट आहे स्टेटमेंट. तुम्हाला इनकरेक्ट विचारलंय हे लक्षात घ्या. हे करेक्ट आहे म्हणून आपला आन्सर नाही आहे. ऑप्शन बी. नॉन व्हर्बल कॉज अँड मेसेज आर इझी टू कंट्रोल. नॉन व्हर्बल जे संदेश असतात ते आपण इझिली नियंत्रित ठेवू शकतो. त्याचं नियंत्रण ठेवणं सोपं आहे असं यांनी म्हणलंय. हे करेक्ट आहे का? चुकीचं आहे. करेक्ट नाही आहे. कारण त्यांना कंट्रोल करणं सोपं नाही. नॉन व्हर्बल जे मेसेज असतात त्यांना कंट्रोल करणं खूप डिफिकल्ट आहे. पहा, तुम्हाला खूप जास्त दुःख झालं एखाद्या गोष्टींचं, खूप आश्चर्याचा धक्का बसला, तुमच्या डोळ्यातून पाणी येणार आहे, कंट्रोल करू शकत नाही आहे. तुम्ही एक वेळेस ओरडणार नाही, कोणाला बोलणार नाही, कंट्रोल करताल. व्हर्बलला कंट्रोल करताल, ओरडणार नाही, बोलणार नाही, पण डोळ्यांना कसं कंट्रोल करणार? पाणी येणारच आहे.
बरोबर ना. म्हणजेच काय, नॉन व्हर्बल मेसेज आहे तर आपण इझिली कंट्रोल करू शकत नाही. खूप आनंद झाला, तुम्हाला थोडंसं स्माईल तुमच्या चेहऱ्यावर येणारच आहे, तुम्ही कितीही कंट्रोल करा, कंट्रोल होणं पॉसिबल नाही आहे, बरोबर ना. पण या ठिकाणी त्यांनी काय म्हणलंय की नॉन व्हर्बल जे मेसेज असतात ते आपण इझिली कंट्रोल करू शकतो. नाही हो, इझिली कंट्रोल करू शकत नाही, ते अनकंट्रोलेबल असतात, ते आपल्याला कंट्रोल लवकर करता येत नाही. अनकंट्रोलेबल म्हणता येणार नाही, पण त्याला आपण लवकर कंट्रोल नाही करू शकत. ठीक आहे, जसं सांगितलं की यांना मोठा धक्का बसला, तुम्ही नाराज होणारे, डोळ्याला पाणी येणारे, कदाचित तुम्ही बोलणार नाही, व्हर्बली तुम्ही कुठली गोष्ट यूज करणार नाही, पण काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कंट्रोल करता येत नाही, इझी कंट्रोल करणं शक्य नसतं. म्हणून ऑप्शन बी हा या ठिकाणी करेक्ट येईल, म्हणजेच इनकरेक्ट स्टेटमेंट येईल, कारण त्यांनी म्हणले आपण सहज कंट्रोल करू शकतो, सोपं नाही कंट्रोल करणं. ठीक आहे, म्हणून ऑप्शन बी हा आपला करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 18. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19 म्हणजेच 19. व्हॉट इज अ प्रसार भारती? प्रसार भारती काय आहे ते तुम्हाला विचारलंय. तर बेसिक क्वेश्चन आहे, स्टॅटिक पोर्शनवर बेस आहे, कन्सेप्ट वगैरे काही नाही आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, प्रसार भारती इट इज अ इंडिया स्टेट ऑन पब्लिक ब्रॉडकास्टिंग, म्हणजेच काय, भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. ठीक आहे, प्रसार भारती. ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. बाकी काही ऑप्शन वाचण्याची गरज नाही आहे, कारण चुकीचे आहेत ते. ठीक आहे, आपल्याला करेक्ट ऑप्शन विचारलाय, करेक्ट ऑप्शन डी आहे. 20 नंबरचं क्वेश्चन काय म्हणते ते समजून घ्या, मराठीतनं वाचतो जेणेकरून सर्वांना समजेल. जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांकडे तोंड करून वर्तुळाकृती रचनेत बसलेले असतात, अशा संज्ञापन प्रसंगामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाला अधिक प्रमाणात उत्तेजन मिळेल? म्हणजेच काय, शिक्षक आणि विद्यार्थी अशी सर्कल करून बसलेले आहेत, इथं शिक्षक आहे आणि विद्यार्थी अशी सर्कल करून बसलेले आहेत. असं बसल्यानंतर कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन सर्वात जास्त होईल ते विचारलंय. ठीक आहे, कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन जास्त होईल? तर या ठिकाणी जर टीचर आणि स्टुडंट असे सर्कल करून बसलेत तर बाहेरची लोक येतात काय म्हणतील, यांचं ग्रुप डिस्कशन काहीतरी चाललंय असं म्हणतील ना, लांबून पाहणारी, कारण सर्कल करून बसलेले आहेत तुम्ही. मग याला आपण काय म्हणतो, थोडक्यात ग्रुप डिस्कशन म्हणतो. आणि ग्रुप डिस्कशनचं महत्त्वाचं फीचर कुठलं असतं? त्या ठिकाणी सगळ्यांचं एकमेकांसोबत इंटरॅक्शन होत असतं, बरोबर ना. काय होतं? इंटरॅक्शन. म्हणून ऑप्शन डी या ठिकाणी आपलं आन्सर आहे. ऑप्शन ए पण करेक्ट आहे, चुकीचा नाही आहे. ऑप्शन बी पण करेक्टच आहे. ऑप्शन सी पण करेक्टच आहे, चुकीचे नाही आहेत. पण मोस्ट सुटेबल जो ऑप्शन आहे ना तो ऑप्शन डी आहे. कारण का, या ठिकाणी त्यांनी कन्सेप्ट ही ग्रुप डिस्कशनची यूज केलेली आहे आणि ग्रुप डिस्कशनमध्ये सर्वात जास्त हे इंटरॅक्शन असतं एकमेकांचं, स्टुडंटचं एकमेकांशी. सिंपल, म्हणजे या ठिकाणी असे स्टुडंट बसलेले आहेत, एकमेकांसोबत ते बोलणार आहेत, कन्सेप्ट डिस्कशन करणार आहेत, वेगवेगळ्या गोष्टी देवाणघेवाण करणार आहेत. मग हे ग्रुप डिस्कशनमध्ये पॉसिबल असतं. तसं डेस्कवर फॉर एक्झाम्पल टीचर उभा आहेत आणि समोर सर्व स्टुडंट बसलेले लाईनीमध्ये, ठीक, इकडे तोंड करून अशी बेंचवर. मग या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये जास्त काही डिस्कशन होत नाही, कारण टीचर लगेच ओरडतील, बरोबर ना. मग ती पॉसिबल नाही. तिथे इफेक्टिव्हनेस असू शकतो, टीचरची पॉवर पण असू शकते, डिसिप्लिन पण असू शकतो, पण इंटरॅक्शन नसतं. आपल्या वर्गामध्ये क्लासरूममध्ये जे शिकता तुम्ही त्यामध्ये हे तिन्ही ऑप्शन असतात, पण इंटरॅक्शन कमी असतं. जर सर्कलमध्ये तुम्ही असे बसले तर इंटरॅक्शन तिथं सर्वात जास्त असणार आहे. सिंपल, ऑप्शनवर काय, डी करेक्ट. इन शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं तर त्यांनी ग्रुप डिस्कशनचं फीचर कुठलं हेच विचारलंय. फक्त क्वेश्चन आहे ना फिरून असा विचारलाय. बाकी क्वेश्चन एकदम सोपा आहे, अवघड असं काही नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन 21 नंबरचा. व्हॉट इज द अरिथमॅटिक मीन ऑफ अ इंटिगर्स फ्रॉम 1 to 51? आता ठिकाणी ज्या विषम संख्या असतात आणि समसंख्या असतात त्यावेळेस अरिथमॅटिक मीन कसा काढायचा ते मला सांगितलेलं आहे. या ठिकाणी 51च्या केसमध्ये काय होईल, n+1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला आपण यूज करणार. यांची व्हॅल्यू किती दिलेली, 51 + 1 ॲज इट इज भागिले 2. 51 + 1 म्हणजे किती, 52. 52 भागिले 2 म्हणजे किती आले, 26, बरं ना. म्हणजे 52चे निम्मे 26. ऑप्शन नंबर सी करेक्ट. एकदम सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट 22 नंबरचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन सोडवण्यापूर्वी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगेल. अशा प्रकारचा जर क्वेश्चन तुम्हाला दिसला तर स्किप करायचा आणि सर्वात शेवटी एक्झामिनेशनमध्ये टाइम राहिला तर सोडवा, नाहीच टाइम राहिला तर तुक्का मारून टाका. ऑप्शन डी सी कुठलाही मारा, तो तुम्हाला आवडेल तो. हा क्वेश्चन स्किप का करायचा, कारण हा टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन आहे, यासाठी टाइम तुमचा खूप जास्त लागू शकतो. कारण क्वेश्चन समजून घ्यायचा हा पॉईंट येते. क्वेश्चन समजून घेतल्यानंतर त्याचा आन्सर काय काढायचं हे समजून घ्यायचं. म्हणजे आन्सर काढण्यासाठी क्वेश्चन तर समजला पाहिजे, प्रॉब्लेम काय हा कळाला तर तुम्ही आन्सर काढणार आहे ना. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे क्वेश्चन स्किप करण्याचा प्रयत्न करा. टाइम
या ठिकाणी वेस्ट होऊ शकतो. तरी देखील याचा आन्सर काय ते आपण पाहूया. इफ 10th m इज ए पॉझिटिव्ह इंटिग्रल डिवाइड द प्रोडक्ट ऑफ अ इंटिग्रल फ्रॉम 101 to 151 देन मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ m इज. तर या ठिकाणी 101 ते 151 जे नंबर आहेत म्हणजे 101 पासून ते 151 पर्यंतचे नंबर त्यातलं पॉझिटिव्ह इंटिग्रलची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. आता ठिकाणी फोड पाडावं लागतील 101 ते 151 पर्यंतच्या. या फोड पाडताना जर आपण 101 पासून घेतलं तर पॉझिटिव्ह नंबर नाही आहे. ठीक आहे, मग 102 घ्यावं लागेल. 102ची व्हॅल्यू घेतली तर ऑप्शन खूप जास्त जातो म्हणजे आपला काहीतरी 100 काहीतरी ऑप्शन येतो. याने प्रयत्न केला तर 12, 10, 13 असे ऑप्शन आहेत. म्हणून 102 पण घेऊन चालणार नाही, थोडी व्हॅल्यू आपल्याला मोठी घ्यावं लागेल. मग 103 तर घेता येणार नाही. ठीक आहे, 104 हा घेतला तरी पण व्हॅल्यू खूप मोठी येते. मग आपण सोपं काय करणार, 105 घेणार. ठीक आहे, 101 पासून 151च्या आपल्याला पॉझिटिव्ह इंटिग्रल काढायचे. त्यासाठी डायरेक्टली आपण 105 पासून सुरू करूया जेणेकरून तुम्हाला कळलं की आपण कशा प्रकारे काढतोय. रिपीट करेल, 105च का घेतले तर त्याआधी मी बॅकग्राऊंडला वर्किंग केलेलं आहे आणि ते वर्किंग केल्यानंतर तुम्हाला मी डायरेक्टली सांगतोय की 105 पासून घ्यावं लागेल. मग एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला हे बॅकग्राऊंडचं जे वर्किंग मी केलंय त्यासाठी मला 10-15 मिनिटं द्यावं लागले. इतका वेळ तुम्हालाही द्यावा लागू शकतो. म्हणून तुम्ही काय करा, असा क्वेश्चनच स्किप करून टाका. ते फाइंड आउट करणं थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. तुमच्याकडे वेगळी ट्रिक असेल काही तर तुम्ही त्या पद्धतीने सोडू शकता. तर या ठिकाणी माझ्या पद्धतीनुसार या ठिकाणी फोड पाडावं लागतील आपल्याला 101 ते 105 पर्यंत. 105 पासून आपण पाडूया डायरेक्टली, कारण 104ने जरी पाडलं तर हे ऑप्शन त्या ठिकाणी कव्हर होत नाही, जास्त आपलं आन्सर येतं आहे. आपल्याला 12, 13, 10 किंवा 11 यापैकीच एक आपला आन्सर आलं पाहिजे. आता 105 पासून जर फोड पाडण्याचा प्रयत्न केला तर 105ची फोड काय होईल, 21 गुणिले 5 म्हणजे 21 गुणिले 5 केले तर 105 होऊन जातील. त्यानंतर 110ची आपल्याला फोड पाडावं लागेल. 110ची फोड पाडली तर काय होईल, 22 गुणिले 5. सिंपल, एक एक वाढायचं आहे. 115ची फोड पाडायचा प्रयत्न केला तर काय होईल, 23 गुणिले 5 एक वाढवायचा. 114ची फोड पाडायचा प्रयत्न केला तर काय होईल, 24 गुणिले 5 फक्त एक एक वाढवायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही. 21, 22, 23, 24. नंतर 14 नाही, इथं 120ची फोड, 120 म्हणलं मी. हां, 120ची फोड पाडायचं म्हणलं तर काय होईल, 24 गुणिले 5, कारण 24 पंचे 120. त्यानंतर 125ची आपल्याला फोड पाडायचं म्हणलं तर एक वाढवायचं फक्त, 25 गुणिले 5. आता या 25ची पण पुन्हा फोड पडते पहा, 5 5 25 म्हणजेच काय, 5 गुणिले 5. ह्या 25ची फोड पडते ना, 5 गुणिले 5, 5 5 25. सिंपल. आता 125 झालं. त्यानंतर काय येईल, 130, 5 5च्या गॅप निघतोय. 130ची फोड काय होईल, 26 गुणिले 5. इथं 25 पर्यंत आलं तर पहा, मग इथं 26 येईल. त्यानंतर 135, 135ची फोड काय होईल, 27 गुणिले 5. एक एक वाढत चाललंय. 140, 140ची फोड काय होईल, 28 गुणिले 5. त्यानंतर 145 याची फोड काय होईल, 29 गुणिले 5. एक एक वाढायचं फक्त. आणि 150 याची फोड काय होईल, 150ची फोड होईल 30 गुणिले 5. पुन्हा 30ची फोड होते पहा, बरं ना, होती ना. 6 पंचे 30 होतात म्हणजे 6 गुणिले 5. आता सिंपल आहे, 5 किती वेळा आला हे फाइंड आउट करायचं. तर हे पहा, या ठिकाणी मी चेंज करतो जेणेकरून तुम्हाला कळेल. या ठिकाणी 5 हा एकदा आला, नंतर 2दा, नंतर 3दा, नंतर 4दा, नंतर 5दा, त्यानंतर 6, त्यानंतर 7, त्यानंतर 8, 9, 10, 11, 12 आणि 13. 13 वेळा 5 आला. ऑप्शन आहे का, येस, ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे. आन्सर 13. सिंपल. माझ्या ठिकाणी फोड पाडावं लागेल, तुम्हाला प्रॉपरली कॅल्क्युलेशन करावं लागेल, म्हणून असे क्वेश्चन स्किप करा. ठीक आहे, आपल्याला नाही येत भाऊ, थोडं कमीपणा घ्यायचा. सर्वच क्वेश्चन आपल्याला सुटले पाहिजे असं काही नाही आहे. आपल्याला मी तुम्हाला सांगितलं 50 पैकी 50 क्वेश्चन सोडवायचेच नाहीत. आपल्याला 50 पैकी 47 किंवा 48 पर्यंतच क्वेश्चन टार्गेटमध्ये धरायचे. 45 पर्यंत धरले तरी पण चालत. 2-3 क्वेश्चन आपल्याला येणार नाही असं ॲझ्युम करूनच जायचं, पॉझिटिव्ह माइंडने जायचं. सिंपल ना. तर या ठिकाणी 22 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे, कारण या ठिकाणी फोड पाडली 5 आपला 13 वेळा आला. सिंपल. नेक्स्ट. आता 23 मध्ये काय म्हणलंय पहा, अमॉंग दी 3 नंबर्स. ठीक आहे, एक्स मध्ये काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत, नंतर वाय मध्ये काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि झेड मध्ये पण काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत. विच नंबर आर डिव्हिजिबल बाय 18. म्हणजेच काय, त्यांनी एक्सच्या खूप साऱ्या व्हॅल्यू दिल्यात, वायच्या पण खूप साऱ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि झेडच्या पण सर्व व्हॅल्यू दिलेल्या आहेत. म्हणजे 3 नंबर्स म्हणले ना, तर 3 नंबर कुठले, एक्स वाय झेड, त्यांच्या पुढे व्हॅल्यू दिल्यात पाया.
या व्हॅल्यूला 18ने भाग जातो का? जातो तर कुठल्या कुठल्याला जातो? एक्सला पण जातो का, वायला पण जातो का आणि झेडला पण जातो का हे पाहायचं आहे. म्हणजे थोडक्यात याला 18ने भाग जातो का पाहायचं, ठीक आहे, याला पण 18ने भाग जातो का पाहायचं आणि याला पण 18ने भाग जातो का नाही ते पाहायचं. कशाला 18ने भाग जातो ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हा देखील क्वेश्चन टाइम कन्झ्युमिंग आहे. या ठिकाणी तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजे. 18ची कसोटी काय सांगते हे माहीत पाहिजे, ठीक आहे. 9ची कसोटी काय म्हणते हे माहीत पाहिजे. मॅथमॅटिक्सचा कोर पार्ट आहे. बेसिक म्हणलं तरी पण चालेल आणि कोर म्हणलं तरी पण चालेल. मग हे क्वेश्चन समजून घेण्यासाठी सोडवण्यासाठी वेळ लागू शकतो. म्हणून अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकता. जे येत आहेत ना 40, 42, 45 पर्यंत क्वेश्चन त्याला पहिल्यांदा फोकस करायचा. शेवटी असे क्वेश्चन सोडवायचे. आता ठिकाणी पहिला एक्स जर घेतला आपण, हा एक्स, ह्या एक्सच्या व्हॅल्यूंना 18ने भाग जातो का हे फाइंड आउट करण्यापूर्वी 18ची कसोटी काय सांगते, ज्या संख्यांना 2ने आणि 9ने भाग जातो त्यांना 18ने भाग जातो. ही 18ची कसोटी, बरोबर ना. मग या ठिकाणी आपण चेक करूया भाग जातो का नाही 2 आणि 9ने. तर या ठिकाणी पहिले पहा एक्सच्या व्हॅल्यू काय दिलेल्या आहेत. हा त्या ठिकाणी डायरेक्टली आपण काय करू, भाग देण्याचा प्रयत्न करू शेवटच्या संख्यांना. तर जो एक्स आहे त्या एक्सला 9ने भाग जातो का, जातो पहा. म्हणजे 9 शेवटी 81 असं होतंय. पण यालाच 2नी पण भाग जातो का, कारण कसोटी काय सांगते 18ची 2 आणि 9 या दोघांनी भाग जात असेल तर 18ने त्या संख्येला भाग जाऊ शकतो. मग आता एक्सला 9ने भाग जातो पण 2नी जात नाहीये, म्हणून एक्स हे आपला आन्सर नसणार आहे. कारण एक्सला 18ने भाग जाणार नाही. 18ची कसोटी लक्षात ठेवा, ज्या संख्येला 2नी किंवा 9ने भाग जातो, 2नी आणि 9ने भाग जातो त्या संख्येला 18ने भाग जातो. मग आता एक्सच्या जी संख्या आहे ती एक्सच्या संख्येला 981 होतं, पण शेवटी 1 आल्यामुळे 2नी भाग जात नाहीये एक्सला. मग एक्स आन्सर आपला नसणार आहे, कारण एक्सला 18ने भाग जात नाहीये. म्हणजे हे खुडलं, आणखी एक्स कुठे हे पण खुडलं. या दोघांपैकी आपला एक आन्सर डेफिनेटली असणार आहे. आता वायला 18ने भाग जातो का, म्हणजेच 2नी 9ने भाग जातो काय पाहावं लागेल. आता इथं पहा, म्हणजे 9 दुने 18 भाग जातोय आणि 2नी भाग जातो का, येस जातोय, कारण इथं 4 दुने 8. इथं पण सेम 18चे, इथं पण 18 आहे, म्हणजे इथं 18ने या संख्येला भाग जाऊ शकतो. किंवा तुम्हाला 9ने पण व्हेरीफाय करावं लागेल, ठीक आहे. 9ची कसोटी पण तुम्हाला कदाचित माहीत असेल. 9ची कसोटी काय सांगते, ज्या संख्यांच्या बेरजीला, ठीक आहे, म्हणजे संख्यांची सगळी बेरीज त्याला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने भाग जाणार आहे. आता बेसिक या संख्यांची सगळ्यांची बेरीज केली म्हणजेच कशी 8 + 8 + 1 + 1 + 8 + 1 + 2 8 + 1 + 1 + 8 + 1 + 8 म्हणजे सगळ्यांची जर टोटल केली तर किती येते, 54 येते. आणि यांची सर्वांची पण टोटल केली तर किती येते, 54च येते. मग 54ला 9ने भाग जातो का, येस जातो, बरोबर ना. म्हणजे 9 + 54 येतात, मग भाग जातोय. मग आपलं जर फायनल कन्क्लुजन काढायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी ऑप्शन नंबर आपला बी करेक्ट येईल. झेड आणि वाय आणि झेड या दोघांना 18ने भाग जातो, एक्सला फक्त भाग जात नाही. हे पहिल्यांदाच प्रूफ केलं मी, सिंपल. तर असे क्वेश्चन सोडून देऊ शकता एक्झामिनेशनसाठी. यांना वेळ लागू शकतो, येणारच नाही असं मी म्हणत नाही, तुम्हाला डेफिनेटली येतं, सर्व तुम्हाला येतं. पण काही गोष्टी आपल्याला नंतर पाहिजेत, लगेचच नाही. पहिलं जे येतंय ते आपण फोकस करायचा, त्यामध्ये आपण गोष्टी सोडवायच्या, बरोबर ना. म्हणजे जर तुम्ही जेवायला बसल्यानंतर 50 आयटम तुमच्या ताटामध्ये ठेवले तर तुम्ही काय करताल, पहिले जे आवडत आहेत ते आयटम खाताल आणि जे आवडत नाही ते नंतर पाहताल ना. सेम एक्झामिनेशनमध्ये तेच करायचं. जे क्वेश्चन तुम्हाला वरती नजरेने लगेच इझी वाटतायत ना, पहिले ते सोडून घ्या, नंतर बाकीचे सोडवा. असे 4-5 क्वेश्चन तुम्हाला दिसतील ज्यामध्ये टाईम जास्त लागू शकतो, त्यांना थोडंसं नंतर पहा, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला टाईम राहिला तर पहा, टाईम नाही राहिला तर तुक्के मारा, सिंपल. म्हणजे 2-3 क्वेश्चन असणार आहेत असे, डेफिनेटली लक्षात ठेवा. त्यानंतर आता 24 नंबरचं क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. तर या ठिकाणी काय म्हणलंय, मराठीतून वाचतो जेणेकरून सर्वांना समजाल. लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे. एक व्यक्ती एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणापर्यंत विटा वाहून नेण्याचं काम करत आहे. पहिल्यांदा लिहून टाकू, एक्स या ठिकाणापासून जातोय कुठे, वाय या ठिकाणापर्यंत, आणि काय नेतोय, विटा नेतोय. एक्स आणि वाय या ठिकाणामधलं अंतर जे आहे ना ते 200 मीटर आहे. म्हणजे काय, यामधलं जे अंतर आहे ते 200 मीटर आहे, सिंपल. ती व्यक्ती एका वेळेस 15 विटा वाहून नेते. म्हणजेच काय, या 200 मीटरच्या अंतरामध्ये ती व्यक्ती काय करते, 15 विटा एका वेळेस नेते. त्या व्यक्तीने एक्स या ठिकाणापासून काम करण्यास सुरुवात केल्यास व 5.5 किमी म्हणजेच काय 5.5
किमी अंतर जर पार त्याने केलं तर वाय या ठिकाणी किती विटा पोहोचल्या, म्हणजेच काय त्याने असे किती राऊंड मारले, तर त्याचं अंतर 5.5 किमी होईल हे आपल्याला पाहावं लागेल. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात 5.5 किमी म्हणजे काय 5.5 किलोमीटर, 5.5 किलोमीटर. सिंपल. मग थोडक्यात आपण म्हणतो ना शतपावली आपण करतो पहा घरी. शतपावली केल्यानंतरच आपण छोट्याशा एका बोळीत हिंडत असो तर आपण म्हणतो की मी सरळ जर हिंडलो असतो ना जवळपास 5-10 किलोमीटर सहज गेलो असतो, पण मी राऊंडच फिरतोय, जवळजवळ फिरतोय, त्यामुळे ते कळत नाही. सिंपल. तसंच तो व्यक्ती काय करतोय, असे इथून वायपर्यंत जातोय, वायवरून परत रिकामा हाती इकडे येतोय, परत एक सोडून विटा नेतोय वायकडं. अशी त्यांनी अंतर किती पार केलंय टोटल, जवळपास 5.5 किलोमीटरचं. मग हे जे अंतर त्यांनी 5.5 किलोमीटरचं पार केलंय त्यामध्ये त्यांनी किती विटा वाय या ठिकाणापर्यंत पोहोचवल्या असतील हे तुम्हाला विचारलंय. सिंपल क्वेश्चन आहे, जास्त काय अवघड नाहीये, सोपा आहे. सर्व गोष्टी सोप्या असतात, फक्त आपण प्रॉपरली त्या पाहिल्या पाहिजे. आता या ठिकाणी एक पॉईंट लक्षात घ्या, त्यांनी 200 मीटरचं अंतर सांगितलंय आणि 1 किलोमीटर सांगितलंय. आपल्याला किलोमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल, बरं ना. तर 1 किलोमीटरमध्ये किती असतात, 1000 मीटर. मग 1000 गुणिले जर 5.5 आपण केलं तर आपल्याला मीटरमध्ये कळलं ना. मग आता इथे किती येईल, 5500 मीटर, बरं ना. जर 5.5 किलोमीटरचं मी मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचा प्रयत्न केला तर 5.5ला आपल्याला 1000 ने गुणावं लागेल, कारण 1 किलोमीटरमध्ये असतात 1000. सिंपल मीटर. मग 5.5 गुणिले जर 1000 केले तर 5500 मीटर होईल. माझी 200 मीटरमध्ये तो 15 विटा नेतोय. मग 5500 मीटरमध्ये तो किती विटा नेईल हे आपल्याला काढावं लागेल. आता आणखी एक पॉईंट या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा की 200 मीटरमध्ये तो 15 विटा नेतोय, पण येताना तो पुन्हा मोकळा येतोय. म्हणजे एक्स पासून विटा घेतल्या वाय पर्यंत नेल्या, विटा ठेवल्यानंतर वाय पासून तो पुन्हा एक्स पर्यंत मोकळ्या हाताने येतो. म्हणजेच काय, जाताना 200 मीटर तो जातोय आणि येताना पुन्हा 200 मीटर रिटर्न येतोय मोकळ्या हाताने. मग आपण जर विचार केला 15 विटांसाठी त्याने किती अंतर पार केलं, तर 15 विटा नेण्यासाठी त्याने पहिल्यांदा 200 मीटर अंतर पार केलं, पुन्हा त्यांनी रिटर्न येण्यासाठी 200 मीटर अंतर पार केलं. म्हणजेच काय, त्यांनी 15 विटांसाठी टोटल अंतर जे पार केलंय ते 400 मीटर अंतर पार केलेलं आहे. सिंपल ना. रिक्षावाला म्हणतो पहा, मी तुम्हाला पर्टिक्युलर स्टँडपर्यंत सोडतो, पण जाण्यासाठी 10 रुपये लागतात आणि तिकडे मला प्रवासी भेटणार नाहीत, मग येण्यासाठी पण 10 रुपये लागतात, वेगळ्या प्रवासाला यायचं असेल तर, मग तुम्हीच मला 20 रुपये देऊन टाका, असं रिक्षावाला म्हणतो त्यावेळेस. सिमिलरली तीच कन्सेप्ट आहे. मग तो एक्सवाला काय केला, एक्सवरून वायपर्यंत गेला 200 मीटरचं, येताना मोकळा आला 200 मीटर, म्हणून आपण कन्सिडर करणार की 15 विटांसाठी तर 400 मीटर चालला. सिंपल. आता 15 विटासाठी 400 मीटर चालला तर 5500 मीटरमध्ये त्याने किती विटा आणल्या हे आपल्याला काढायचं. सिंपल आहे, जास्त काय अवघड नाहीये. आता लक्षात ठेवायचं 5500 आपण मीटर काढलं बरोबर ना, म्हणजे 5.5ला आपण 1000 निघूनलं तर 5500 आलते. 5500ला काय करावं लागेल, भागिले 400 करावं लागतील, कारण 400 मीटर म्हणजे तो 15 विटा नेतोय. टोटल अंतर आहे 5500 मीटरचं. हा शून्य गेला, हा शून्य गेला, कट करूया, काहीच प्रॉब्लेम नाही. मग आता 4 1 4 4 1 4, सिंपल. ही शून्य शून्य गेली ना, 4 1 4 4 1 4, पुन्हा एक उरलं इथं, 4 1 4 4 2 8 4 3 12, बरोबर. आता किती उरले, 4 3 12, मग 13 14 15, म्हणजे किती उरले, 3 उरले, बरोबर. 3 इकडे लिहितो. आता 3ला 4ने भाग जातो का, जात नाही, म्हणजे काय करणार मी, पॉईंट घेणार. मग पॉईंट घेतला म्हणजे ते शून्य लावणार, भाग देतो मी, बाकी काही करत नाहीये. सिंपल. मग आता काय होईल, 4 1 4 पुन्हा, नंतर 4 7 28, बरोबर, म्हणजे किती आले 7. मग आता इथं पुन्हा किती उरले, 2 उरले, बरोबर. मग आता इथं जर पुन्हा शून्य ॲड केला तर 4 5 20 होतात, बरोबर. मग या ठिकाणी 13.75 आपला आन्सर येते. आता जर बारकाईने आपण विचार केला तर 13.75 याचा राऊंड ऑफ काय येईल, कारण 50च्या पुढे 13.75 म्हणजे किती, 14. सिंपल. मग आता 14 काय झालं, त्यांनी राऊंड मारले, बरोबर ना. म्हणजे टोटल राऊंड किती झाले त्याचे, 14, आणि एका राऊंडमध्ये किती विटा दिले त्यांनी, 15. मग 14 गुणिले 15 जर आपण कॅल्क्युलेशन केले तर 210, म्हणजे ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. सिंपल. सिंपल क्वेश्चन आहे, याला वेगवेगळ्या अँगलने तुम्ही सोडवू शकता तुमच्या अप्रोचने. जो माझा अप्रोच आहे या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलाय. या ठिकाणी आपल्याला राऊंड ऑफ आन्सर करावं लागेल तर आपला आन्सर 210 येईल. सिंपल. आणि या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे ना, हा लॉजिक बेस्ड क्वेश्चन आहे प्लस मॅथमॅटिक्स या ठिकाणी यूज केलंय. मग आन्सर कसं आलं, आय होप कळालं असेल. 210 इज अ करेक्ट आन्सर.
नेक्स्ट क्वेश्चन 25 नंबर. आता ठिकाणी काय म्हणले ते पहा. एका जंगलामध्ये चालू वर्षात 64 हरणे आहेत. ठीक आहे, जे करंट इयर आहे त्या वर्षी 64 हरिण त्या जंगलामध्ये आहे. जर XN ही संख्या त्या जंगलातील n व्या वर्षातील हरणांची संख्या दर्शवली व XN = 3/2 XN-1 n = 1 to 3 असेल तर 5व्या वर्षातील त्या जंगलातील हरणांची संख्या किती. म्हणजे थोडक्यात त्यांनी चालू वर्षामध्ये सांगितले 64 हरणं त्या जंगलामध्ये आहेत. तर 5व्या वर्षी त्या जंगलामध्ये किती हरणं असतील हे तुम्हाला विचारलंय. आता या ठिकाणी हरणं जे आहेत ना ते किती आहेत ते काढण्यासाठी त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. या फॉर्म्युलामध्ये जर आपण आपल्या अँगलनी व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला आन्सर येऊन जाईल. आता या ठिकाणी n-1 जर आपण केलं तर 0 येऊन जाईल. ठीक आहे, मात्र आता काय XN. मग XN ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी 64 पहिल्या वर्षीची. बरोबर. आता 64 3/2 याचं जर पर्सेंटेजमध्ये तुम्हाला आन्सर काढायला लावलं तर काय येईल 50% येईल. बरोबर ना. म्हणजेच कसं असतं 3/2 गुणिले 100 याचं पर्सेंटेज करायचं. म्हणजे काय इथं इथं येईल हे 100चे 0 इकडं मग कुठलं मग बे का बे नंतर इथं 150. सिंपल. मग एक्स्ट्रा किती वाढत आहेत फक्त 50% एक्स्ट्रा वाढत आहेत. मग आता सिंपल काय करायचं माहिती का फक्त 64 + 50% ॲड करायचे. म्हणजेच काय या ठिकाणी पहिलं जे वर्षाची हरणं आहेत तेथील 96 हरिण. सिंपल. पुढच्या वर्षी काय करणार 96 या वर्षीत हे फर्स्ट इयरचं झाला. सेकंड इयरला काय करणार 96 + पुन्हा 50%. 96 + 50% केले तर किती येतील 144. पुन्हा तिसऱ्या वर्षात काय 144 + 50% किती येतील 216. चौथं वर्षी काय करणार 216 + 50% मग किती येतील 324. आणि 5व्या वर्षी काय करणार 324 + 50% म्हणजेच किती येईल 486. त्यांनी काय विचारलं 5व्या वर्षी किती हरणं असतील 486 असतील. ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. नाही कळालं सोपं सांगतो. हे जे 50% आहेत ना हे 50% न लिहिता तुम्ही डायरेक्टली 3/2 पण लिहू शकता जे त्यांनी दिलेलं आहे. मी सोपं जावं म्हणून टक्क्यांमध्ये आन्सर घेतलं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्याही पद्धतीने लिहू शकता. म्हणजे काय म्हणले त्यांनी 3/2. मग आता 64 गुणिले 3/2 इथं गुणिले चिन्ह आहे ना मग 3/2 इथं पुन्हा 96 गुणिले 3/2 जरी केलं तर हेच आन्सर येणार आहे. वेगळं काही चेंज होणार नाही. म्हणजे मी काय केलं तर 64 + 50% केलं ते. तुम्ही असं पण करू शकता 64 गुणिले 3/2 हे येईल 96. पुन्हा आता 96 घ्यायचे मग बरोबर ना. मग 96 गुणिले 3/2 म्हणजे किती येईल ते 144. मग पुन्हा 144 गुणिले 3/2 मग किती येतील ते 216 बरोबर. हे मग 216 गुणिले 3/2 मग किती येतील ते 324. मग 324 गुणिले 3/2 मग किती येतील ते 486. असा आन्सर आहे. मी 50% घेतले म्हणजेच काही इथं फोड करून घेतले त्यांचे. वाटलं तर तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता 3/2 त्यांनी पण आन्सर येऊ शकतं. पण या ठिकाणी मॅथमॅटिक्स तुम्हाला थोडंसं येणं अपेक्षित आहे. जर बेसिक ट्रिकनी तुम्ही सोडवलं सोप्यात सोपं करून त्याला सोडवायचा प्रयत्न केला तर इझिली सुटून जाईल. तर लक्षात घ्या 486 हे आपला करेक्ट आन्सर आहे. 5व्या वर्षी किती हरणं असतील 486. ऑप्शन बी आपला करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन 26 नंबर. आता यामध्ये काय म्हणले ते पहा. मराठीतून वाचतो जेणेकरून सर्वांना समजाल किंवा इंग्लिशमध्ये वाचू शकता. विच ऑफ द फॉलोइंग कन्क्लुजन इज व्हॅलिड बेस ऑन द स्टेटमेंट गिव्हन बिलो. ठीक आहे, म्हणजे खाली स्टेटमेंट दिली त्याच्या बेसवर कुठलं कन्क्लुजन करेक्ट ते आपल्याला ओळखायचं आहे. स्टेटमेंट फर्स्ट काय म्हणते पहा सम टायगर आर गॉड्स. ठीक आहे, म्हणजेच काही वाघ हे बकरे आहेत. आजकाल माणसं जे आहेत ना ते सगळेच बकरे आहेत. ठीक आहे. नंतर विधान सेकंड काय म्हणते पहा ऑल पॉलिटिकल लीडर आर इंटेलिजन्स. म्हणजे सर्व राजकीय नेते बुद्धिमान आहेत. ते सर्व बुद्धिमान आहेत, देश चालवत आहेत. बरोबर ना. एड्यात पण काढत आहेत, बुद्धिमान आहेत ते लोक. ठीक आहे, एड्यात निघत असून पण आपण काही बोलत नाही, आपण बुद्धिमान नाही आहे कारण. ठीक आहे, सिंपल पॉईंट आहे. तर या ठिकाणी जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट व्हॅलिड आहे का नाही ते आपल्याला पाहायचं नाही, आपल्याला कन्क्लुजन पाहिजे आहे. ठीक आहे, इग्नोर करा टेस्टवरी म्हणलं आहे. ऑप्शन नंतर कन्क्लुजन 1 काय म्हणते पहा सम गॉड आर नॉट टायगर. इथं सम टायगर आर गॉड्स म्हणलं, इथं काय म्हणले सम गॉड्स आर नॉट टायगर. चुकीचं आहे, एकमेकांना फॉलो करू शकत नाही कारण विरोधाभास आहे. हे समवाले सेंटेन्स आहे, सम नॉट वाला आहे. सिंपल सांगतो, पहिलं काय असतं ऑल, नंतर नो, नंतर सम आणि
सम नॉट असं असतं ना, सम नॉट हे सम ऑल असतं बरोबर. मग या ठिकाणी ऑल इथं काय म्हणले सम टायगर आर गॉट आणि इथं काय म्हणले सम गॉट आर नॉट टायगर म्हणजे एकमेक ना हे विरोधाभास आहे. सिंपल, हे चुकीचं आहे. पहिलं जे कन्क्लुजन आहे ना हे चुकीचं आहे आपल्या क्लासिकल स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन नुसार. आता स्टेटमेंट कन्क्लुजन सेकंड काय म्हणते पहा, सम पॉलिटिशियन लीडर आर इंटेलिजन्स. एक पॉईंट सांगितलं होतं पहा तुम्हाला, ऑलचं जे कन्व्हर्जन आहे ना ते सम मध्ये होऊन जातं. मागच्या पण क्वेश्चन पेपरमध्ये हे सांगितलं होतं, ऑलचं कन्व्हर्जन सम मध्ये डेफिनेटली करेक्टच होऊन जातं. मग लक्षात घ्या, ऑलचं हे सेंटेन्स हे समचंही एकमेकांना डेफिनेटली फॉलो करणार आहे. म्हणून ऑप्शन फक्त बी आपला करेक्ट येईल. क्लासिकल स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन तुम्ही सोडवलं तर इझिली सुटून जाईल. व्हेन डायग्रामनुसार काही वेळेस हे क्वेश्चन चुकण्याची शक्यता असते. म्हणतो ना आपण सायन्स आणि अनुभव यामध्ये फरक असतो. अनुभवाच्या गोष्टी काही वेळेस चुकू शकतात, पण एखादी गोष्ट सायंटिफिक वेने केली तर चुकण्याचे चान्सेस खूप कमी असतात बरोबर ना. मग या ठिकाणी आपण म्हणतो ना सायंटिफिक गोष्ट म्हणजे क्लासिकल स्क्वेअर ऑफ ऑपोजिशन आणि अनुभवाची गोष्ट म्हणजे व्हेन डायग्राम, हा फरक आहे. सिंपल. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर बी ही करेक्ट आहे. फक्त ऑल आलं सेंटेन्स हे सम मध्ये कन्व्हर्जन होतं म्हणजेच स्टेटमेंट सेकंडला कन्क्लुजन सेकंड प्रॉपरली फॉलो करते. ऑप्शन बी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 27 नंबर मराठीत नसतो. काही बस थांब्यावर समोर तोंड करून उभ्या आहेत. म्हणजे काही बस थांबलेल्या आहेत. कुठे? बस थांब्यावर. ठीक आहे, असे तोंड करून. पुढे काय पहा, ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे आहे. आता लिहून काढू, डायरेक्टली लाईन लागायचं, बाण दाखवायचे एकमेकांना फक्त. ठीक आहे, पहिल्यांदा आपण काय करू, ठाणं लिहू इथं. टी म्हणजे ठाणे. ठाण्याची बस कुठे? नाशिक बसच्या पुढे आहे. म्हणजेच काय, नाशिक बस कुठे असेल? फॉर एक्झाम्पल नाशिक बस इथे, आपण असं कन्सिडर करू. थोडं लांब लांब लिहू कारण मध्ये एखादी बस येऊ शकते बरोबर ना, आपल्याला माहित नाही पुढे काय ते. तर काय म्हणलं, ठाण्याची बस नाशिक बसच्या पुढे. ठीक आहे, नाशिक बस इथं आणि इथं ठाण्याची बस आहे पुढे. नाशिक बसच्या पुढे आहे आणि नाशिकची बस जळगाव बसच्या पुढे आहे. आता नाशिकची बस कोणाच्या पुढे आहे? जळगाव बसच्या पुढे आहे. म्हणजे जळगाव बस कुठे असणारी? इथे असणार आहे. जे दिलंय ते ॲज इट इज आपण बांधानुसार दाखवलं आणि मध्ये अंतर का ठेवलं? कारण एखादी बस मध्ये पण येऊ शकते, पुढे आपल्याला माहिती वाचायची आहे. पुढे खाल्ले पहा, अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे. आता अमरावती बस आणि धुळे बस या दोघांचं काही कन्व्हर्जन आहे का इथं? काहीच नाही. ठाणे झालं, नाशिक झालं, जळगाव झालं. आता अमरावती बस पुढे, धुळे बसच्या मागे आहे. पुढे पण काय म्हणले पहा, परंतु ठाणे बसच्या पुढे आहे. अमरावती बस कुठे? धुळे बसच्या मागे आहे, पण ठाणे बसच्या पुढे. ठाण्याची बस इथे ना, म्हणजेच काय, अमरावती इथे असणार. अमरावती काय इथं पुन्हा रिपीट असतं पहा, अमरावती बस धुळे बसच्या मागे आहे परंतु ठाणे बसच्या पुढे आहे. म्हणजे ठाणे बसच्या पुढे अमरावती बस आणि धुळे बसच्या मागे म्हणजे धुळे त्याच्या पुढे असणार आहे. सिंपल. तर त्यांनी काय म्हणलं, तर मागून 2 नंबरची बस कोणती आहे? मागून 2 नंबर म्हणजेच काय, मागून 1 नंबर कोणते? जळगाव. मागून 2 नंबर कोणते? नाशिक. म्हणजे ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. सिक्वेन्स कसा झाला? धुळे, अमरावती, ठाणे, नाशिक, जळगाव. मागून 2 नंबर कुठले? नाशिकचे. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. आय होप क्वेश्चन कळाला असेल. नेक्स्ट क्वेश्चन 28 नंबरचा क्वेश्चन. आता हे क्वेश्चन सोडवायचे कसे हे मागील मी क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशन करताना तुम्हाला सांगितलेलं आहे. ABCD लिहायची, कोड लिहायची, त्यानुसार हे क्वेश्चन सोडवायचे. इथं रिलेशन कसं लावायचं? जेचं OC लावायचं. ठीक आहे, केचं एसशी लावायचं, नंतर एलचं व्हीशी लावायचं आणि एमचं एक्सशी लावायचं. म्हणजेच काय, जे आणि ओ मध्ये किती फरक आहे, किती अंतर आहे अक्षरांमध्ये ते पाहायचं. त्यानुसार इथं पण तुम्हाला रिलेशन लावायचं. आता जे आणि ओ इथे लिहून काढतो पहा, JKLM. जास्त काही सोडून दाखवत नाही कारण हे क्वेश्चन बऱ्यापैकी तुम्हाला येत असतील. आता VX या दोघांमध्ये जे अंतर आहे ना, जे आणि ओ मध्ये, हे 4चं अंतर आहे. या दोघांमध्ये अंतर आहे नाही 7चं अंतर आहे. सिमिलरली D नंतर 4चं अंतर पाहिजे आपल्याला. D आणि I मध्ये 4चं अंतर येतं बरोबर ना. नंतर E आणि M मध्ये 7चं अंतर येतं. यानुसार फॉलो करायचं. मग D नंतर I यायला पाहिजे, E नंतर M पहिला पाहिजे. म्हणजे ऑप्शन डी आपला करेक्ट यायला हवा. आता हा क्वेश्चन कसा सोडवायचा हे जर तुम्हाला कळतच नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. या संदर्भात एक सेपरेट लेसन तुम्हाला प्रोव्हाइड कराल. पण असं मी गृहीत धरतोय की हे क्वेश्चन सर्वांना मे बी जमत असतील, स्टेटमेंट देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, म्हणून जास्त काही एक्सप्लेनेशन देत नाहीये. सिंपल. ऑप्शन डी हा करेक्ट आहे. सिंपल सांगितलं पहा, या सगळ्यांचं एकमेकांशी रिलेशन पाहायचं. म्हणजे यामध्ये अंतर किती आहे, हे अंतर ABCDतलं ते शोधायचं. त्यानुसार इथं पण अंतर क्रिएट करायचं आणि आन्सर आपलं येऊन जातं. सिंपल. ऑप्शन डी करेक्ट आहे.
जर जमतच नसतील असे क्वेश्चन, हा पण क्वेश्चन तुम्हाला कळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. त्यानंतर 29 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते ते समजून घ्या. इन कोड लँग्वेज इफ DAC मीन्स 635 देन व्हॉट विल बी द कोड फॉर FEG. म्हणजेच काय DAC याचं कोड काय केलं त्यांनी 635. तर FE आणि G याचा कोड काय होईल ते आपल्याला ओळखायचं आहे. आता हा कोड कसा काढला ते लक्षात घ्या. ABCD मध्ये तुम्हाला सिक्वेन्स लिहायला लावलेला आहे मी स्टार्टिंगलाच, बरोबर ना. म्हणजे कधी ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन पेपर भेटतो रफ वर्कचं काम करू शकता तुम्ही आधीच, त्यावेळेस तुम्हाला ABCD लिहून काढायचे आणि त्याच्या खाली 1 2 3 4 त्यांचा सिक्वेन्स लिहून काढायचा. ABCD नुसार D ची जागा किती नंबरची असते? 4 नंबरची असते. पहा A B C D नंतर E, बरोबर ना. म्हणजेच काय 1 2 3 4. D किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. मग या ठिकाणी D हा 4 नंबरला आहे ना, तो घेतला प्लस 2 ॲड केले तर 6 होतात. A किती नंबरला असतो? ABCD मध्ये 1 नंबरला आहे. पहा 1 + 2 करायचे, 1 + 2 केले तर 3 येतात. C किती नंबरला असतो? 3 नंबरला असतो. पहा C मध्ये 3 + 2 केले तर किती येतात? 5 येतात. म्हणजेच काय ABCD मध्ये यांचं जे स्थान आहे त्या स्थानामध्ये फक्त 2 जर ॲड केले तर ही कोड येऊन जातो. सिमिलर F किती नंबरला असतो? ABCD मध्ये F नंबर असतो 6 नंबरला, बरं ना. मग 6 + 2 केले म्हणजेच किती? 8. 8 नंबरला ABCDचं कुठलं अक्षर आहे? 8 नंबरला ABCDचं F अक्षर आहे, बरं ना. म्हणजे ते येईल 8 पहिलं. नंतर E किती नंबरला असतो ABCD मध्ये? 5 नंबरला असतो. ++ 2 करायचे म्हणजेच काय? 7 येतील. नंतर G किती नंबरला असतो ABCD मध्ये? G असतो 7 नंबरला. 7 + 2 करायचे म्हणजे येईल 9 येईल. सिंपल. म्हणजेच काय? 8 7 9. ऑप्शन नंबर D करेक्ट. सिंपल. आय होप क्वेश्चन कळाला असेल. नेक्स्ट, आता डायरेक्शनचा क्वेश्चन आहे. नॉर्मली MS सेटला डायरेक्शनचे क्वेश्चन विचारत नाही, पण 2024ला एकदा विचारला म्हणून आपण पाहूया. तसं इन फ्युचर हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत. असे क्वेश्चन MS सेटला विचारत नाही, बंद केलेले आहेत. ठीक आहे. जो ओल्ड सिलेबस होता ना 2018च्या आधीचा, त्यामध्ये हे क्वेश्चन यायचे. 2018 नंतर डायरेक्टली त्यांनी एकदाच हा क्वेश्चन विचारला 2024ला. फ्युचरमध्ये पण चान्सेस कमी आहेत. काय म्हणले तरी पण पाहूया. दक्षिणेकडे तोंड करून विराट 15 मीटर चालतो. आता आपण डायरेक्टली लिहायला लागूया. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण हे विराटचं घर म्हणू. ठीक आहे. इथं विराटचं घर आहे. विराट काय करतोय? दक्षिणेकडे तोंड करून 15 मीटर चालतोय. मग आपण असं कन्सिडर करू. ठीक आहे. दक्षिणे आणि दक्षिणेकडे तो काय केला? 15 मीटर चालला. जसं म्हणले तसं लिहितला चालायचं, काय अवघड नाही. आणि तो नंतर स्वतःच्या उजवीकडे वळून 10 मीटर चालतो. आता दक्षिणेकडे चाललेला असताना तो स्वतःच्या उजवीकडे वळाला म्हणजेच काय? तू इकडे वळणार, बरोबर ना. असं इकडे वळणार उजवीकडे म्हणजे. आणि उजवीकडे वळाल्यानंतर तो किती चालला? 10 मीटर चालला. पुढे त्यानंतर तो उजवीकडे वळून 15 मीटर चालतो. पुन्हा उजवीकडे वळाला म्हणजेच कुठे? इकडे वळाला असा, बरं ना. इकडे उजवीकडे म्हणजे उजवी बाजू आली त्याची. मग वळाला किती? 15 मीटरसाठी. सिंपल. पुढे नाही पहा. नंतर तो डावीकडे वळून पुन्हा 15 मीटर चालतो. म्हणजे डावीकडे म्हणजे कुठे? इकडे वळाला आणि पुन्हा 15 मीटर चालला. तर तो कोणत्या दिशेला तोंड करून आणि मूळ ठिकाणापासून किती अंतरावर उभा आहे? आता पहिलं मूळ ठिकाण कुठे होते? इथे होते. इथून तो इतका अंतर पार केलंय 10 आणि पुन्हा हे 15 म्हणजेच किती? 15 + 10 अंतर त्याने पार केले म्हणजेच किती? 25, बरं ना. 25 अंतर लांब येतो, 25 मीटर लांब आहे, बरोबर ना. हे पहा, हे इथून जर डायरेक्ट आपण अंतर मोजलं असं, हे असं असं, हे थोडंसं खालीवर झालेलं आहे माझं ॲक्च्युली. ठीक आहे. असं कन्सिडर का. हे जर अंतर मोजलं तर किती होईल? हे पहा किती होईल अंतर? हे 10, हे ॲज इट इज 10 मीटर, बरोबर ना. आणि त्यानंतर हे 15 म्हणजे टोटल किती झालं? 25 मीटरचं अंतर आहे. इतकं तर कन्फर्म आहे. 25 मीटर इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. म्हणजे ऑप्शन नंबर B करेक्ट. पश्चिमेकडं आणि 25 मीटर तो लांब आहे. पश्चिमेकडे तोंड करून ये आणि 25 मीटरने तो लांब आहे. सिंपल क्वेश्चन आहे. एकदम सोपे असतं ते, अवघड असं काही नसतं. या संदर्भात जास्त काही प्रॅक्टिस पण करण्याची गरज नाही. टाईम वेस्ट करू नका. कन्सेप्ट पहा. हे क्वेश्चन तुम्हाला अशा ट्रिकनी सुटून जातील. सोपे क्वेश्चन असतात. सिंपल. नेक्स्ट, आता 31 आणि 32 हे जे 2 क्वेश्चन आहेत ना, हे DI बेस आहे म्हणजे डाटा इंटरप्रिटेशनच्या बेसवर हे क्वेश्चन दिलेले आहेत. कुठले? 31 32. DI मध्ये काय म्हणले पहा, जी आकडेवारी दिलेली नाही सर्व ती लाखांमध्ये इतकं तर म्हणलंय. ठीक आहे. आणि काय म्हणले? डिफरंट प्लेस इन इंडिया इन अ सर्टन इयर. म्हणजेच काय? टुरिस्ट किती व्हिजिट करतात पर्टिक्युलर वेगवेगळ्या देशांचे इंडियामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे आग्राला
किती टुरिस्ट आले तर 6.5 म्हणजे 6.5 लाख स्टुडंट आहे. कुठे आले? अमेरिकेचे. नंतर इंग्लिशचे कोणते येतं? 3,80,000 आग्र्याला आलेत, बरोबर ना. नंतर काय? फ्रेंचचे किती आले? 3,50,000 कुठे आले? आग्र्याला आले. नंतर ऑदरचे किती? 1,20,000 ते आग्र्याला आले. टोटल किती? 15 लाख आग्र्याला आले. सिंपल. दिल्लीला हे सर्व आले, चेन्नईला हे सर्व आले. असं त्यांनी डाटा दिलाय जे टुरिस्ट वेगवेगळ्या सिटीमध्ये येतात इंडियाच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून. कुठल्या ठिकाणावरून किती येतात त्याची डाटा दिलेला आहे. त्याच्या बेसवर आपल्याला वेगवेगळे क्वेश्चन सोडवायचे आहेत, म्हणजे फक्त 2च क्वेश्चन सोडवायचे आहेत. सिंपल क्वेश्चन असतात. DI MS सेटचे खूप अवघड नसतात. लक्षात घ्या, MS सेटचा DI सोडवणं म्हणजे एकदम लहान मुलाचा खेळ आहे. तुम्ही जर कन्सेप्च्युअली चालले इझिली सुटतील. तुम्ही फक्त म्हणू शकतो की एक डिप्रेशन गुण सोडवण्याचा प्रयत्न केला, सुटणार नाही आहे. आपल्या कोर्समध्ये इतक्या सोप्या पद्धतीने मी सर्व DI सांगितलेत की एक्झामला कुठलाही DI आला तर तुम्हाला ती 10 मार्क भेटणारच. 5 क्वेश्चन तुमची सुटणारच. इतक्या सोप्या पद्धतीने DI आपल्याला सोडवायचे असतात. आता पहिला क्वेश्चन काय म्हणते ते सोप्या भाषेत समजून घेऊया. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ टोटल नंबर टुरिस्ट व्हिजिटिंग आग्रा? म्हणजे आग्राला भेट देणाऱ्या प्रवाशांची संख्या किती? पर्सेंटेजमध्ये विचारलंय. ठीक आहे. आता हे पहा, आग्रा कुठे? इथे. आग्राचे टोटल प्रवासी किती आहेत? 15 लाख. बरोबर. म्हणजे 15 लाख लोकांनी आग्र्याला व्हिजिट केलंय. मग 15 लाख कसे आहेत? तर काही अमेरिकेचे, तर काही इंग्लिशचे आहेत, काही फ्रेंचचे आहेत, काही ऑदरचे आहेत. असे टोटल मिळून 15 लाख यांनी आग्र्याला व्हिजिट केलंय. आता हे 15 लाख जे आहेत ना, हे किती पर्सेंट आहे आपल्याला काढायचं. कशी काढणार? या सर्वांची टोटल करणार यांची. या सर्वांमध्ये 15 लाख किती ते आपल्याला काढायचं. आता सोपं आहे पहा. 15 + 20 किती आले? 20 आणि 30 आणि 35. 35 + 10 किती आले? 45. 45 + 6 किती आले? 51. 51 + 6 किती आले? 57. 57 + 3 किती आले? 60. बरोबर. टोटल 60 आहे. 60 पैकी 15 म्हणजे किती हे आपल्याला काढायचं आहे. सिंपल आहे. 15/60 गुणिले 100 करणार. 0 गेला 0 गेला. इथं आला 1. मग 6 1 6 25. सिंपल. मग आपलं जे आन्सर येईल 25%. ऑप्शन नंबर काय? बी हा आपला करेक्ट येईल. सिंपल आहे. पाहतो मला बघा, एखाद्या सब्जेक्टमध्ये 10 मार्क असले, बरोबर ना. मग ते 10 मार्क म्हणजे किती पर्सेंट हे तुम्ही काढता ना. किंवा तुम्ही म्हणले की मला 600 पैकी 200 मार्क पडले तर किती पर्सेंट झाले तुम्ही काढता. सिंपल. हे असंच आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टोटल जे आहेत ते 60 लाख टुरिस्ट आले, त्याच्यापैकी आग्राला 15 लाख होते. मग ते किती पर्सेंट होते हेच काढायचं होतं. ते आले 25%. एकदम सोपा क्वेश्चन. त्यानंतर 32 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो ते पहा. विच टाईप ऑफ टुरिस्ट फाउंड मॅक्झिमम ॲट दिल्ली? म्हणजे दिल्लीमध्ये कुठल्या टाईपचे टुरिस्ट सर्वात जास्त आहे ते तुम्हाला विचारलंय. अहो दिलेलाच डाटा फक्त आपल्याला पाहिजे आहे. दिल्ली पहा कुठे? ही दिल्ली. दिल्लीमध्ये कुठल्या टुरिस्ट सर्वात जास्त आहे? हे 8.2 आहे, 8.7 आहे, 2.7 आहे, 0.4 आहे. ऑल टोटल सोडून द्या. टोटलचं आहे ते. आता यामध्ये तुम्हाला म्हणलं की कुठली संख्या जास्त आहे. लहान मुलगा पण सांगाल 8.7 जास्त आहेत. बरोबर ना. मग ऑप्शन नंबर काय? इंग्लिश. हे पहा, इंग्लिशचे सर्वात जास्त आहेत. ठीक आहे. 8.7 आहे दिल्लीमध्ये. हे फक्त 8.2 आहे. इंग्लिशच्या 8.7 आहेत. खूप जास्त आहेत. मग खूप जास्त कोणते आहेत? इंग्लिशचे. म्हणजे इथं पण ऑप्शन नंबर बी करेक्ट. कळलं कसं काढलं? एकदम इझी क्वेश्चन आहेत का नाही? अवघड असं काही नाही आहे. सिंपल वेने सुटतात. फक्त शांत डोक्याने सोडवायचे. आता 31 आणि 32 हे क्वेश्चन आपण सोडवले DI बेसवर. आता यानंतर पुन्हा एक DI पहा. 34 आणि 33 नंबरच्या क्वेश्चनचा तुम्हाला मी रिपीट करेल. एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला 3 DI येतात. 2 क्वेश्चनचा 1 DI, पुन्हा 2 क्वेश्चनचा 1 DI आणि 1 क्वेश्चनचा 1 DI. टोटल असे 5 क्वेश्चन येतात. ठीक आहे. नेट एक्झामला 5 क्वेश्चनचा एकच DI असतो. सेटला 3 असतात आणि ते सोपे असतात. फक्त टाईम या ठिकाणी जास्त थोडा जातो कारण सर्व क्वेश्चन तुम्हाला समजून घ्यावं लागतात, नंतर सोडवावं लागतात. आता 33 आणि 34 नंबरचा क्वेश्चन या DI बेसवर सोडायचं. या ठिकाणी काय म्हणले पहा. एक्सपेंडिचर दिलंय हाऊस कन्स्ट्रक्शनसाठी. ठीक आहे. किती लागतं? सर्व एक्सपेंडिचर पर्सेंटेजमध्ये. लेबरसाठी 25% खर्च आहे, सिमेंटसाठी 30% खर्च आहे, स्टीलसाठी 15%, टिंबरसाठी 20% आणि मिसलिनियस ऑदर कुठला असेल तो 10% त्याच्यावर खर्च आहे. या सर्वांची टोटल केली तर 100 येते का पहा. 25 + 30 म्हणजे किती झाले? 55. 55 + 15 म्हणजे 60 आणि 70, 80 90 100. टोटल किती येतात? 100% येतात. पण ना कारण पर्सेंटेज टोटल 100 असतात. मग 100%चं क्लासिफिकेशन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे वेगवेगळं. आता क्वेश्चन फर्स्ट काय म्हणतोय ते पहा. तर मराठीत नसतो. वरील सारणीमधील माहिती वर्तुळ चित्राच्या म्हणजेच पाय डायग्राम सहाय्याने दाखवायची आहे. मजुरी म्हणजेच काय? हे मजुरी म्हणजेच लेबर.
या कलमासाठी असणाऱ्या वर्तुळाकृतीचा सेक्टर कोण किती अंशाचा असेल, म्हणजेच काय, हे 25% म्हणजे किती अंश हे तुम्हाला काढायचं. पाय चार्टमध्ये जर याचं आपल्याला दाखवायचं म्हणलं 25%, तर किती अंशाचा कोण होईल ते विचारलंय. सिंपल साधं ट्रिक सांगाल. टोटल अंश किती असतात, 360 असतात, बरोबर ना. पाय डायग्राम म्हणजे अशी, या टोटल वर्तुळाचा आकार किती असतो, 360 असतो. मग या ठिकाणी 360 टोटल अंश असतात आणि टोटल 100% किती असतात, 100% असतात. मग आता 360 याला जर 100ने भागलं तर आपल्याला कळेल 1% म्हणजे किती, तर 1% म्हणजे 3.60 येईल, बरं ना. फक्त काय करायचं, शून्य कट करायचे, इथं शून्य द्यायचा, इथं पॉईंट द्यायचा, म्हणजे 3.60 म्हणजेच काय 3.6 येईल. मग एक तर पॉईंट क्लिअर झाला. 1% इज इक्वल टू 3.6. हा पॉईंट कळाला कसा, लक्षात घ्या. नाही कळालं ना, फक्त पाठ करा. 1% अर्थ होतो अंशामध्ये 3.6. कशा पद्धतीने होतो ते एक्सप्लेन केले. टोटल पाय डायग्राम असते 360ची, टोटल पर्सेंटेज असतात 100. मग मी काढलं 1% किती व्हॅल्यू होती, 1% होती 3.60 अंश, म्हणजे 1%चं मिनिंग असतं 3.60 अंश. सिंपल. आता तुम्हाला किती पर्सेंटचं काढायचं, 25%चं, कारण त्यांनी काय म्हणलं पाय चार्टमध्ये 25%चं मिनिंग काय होईल, जे लेबरचं आहे ते. मग आता 1% म्हणजे 3.60, मग 25% म्हणजे किती, तर तुम्ही काय करणार, 25 गुणिले काय करणार, 3.60 करणार किंवा 3.6 करणार. मग 25 गुणिले 3.6 जर केलं तर किती येईल, 90. म्हणजेच ऑप्शन नंबर सी करेक्ट. लक्षात ठेवा बरं का, 1%चा अर्थ असतो 3.6 अंश. मग तुम्हाला 25%चं काढायचं, मग तुम्ही काय केलं, 25 गुणिले 3.6 केलं, मग आलं 90 अंश. ऑप्शन नंबर सी करेक्ट. एकदम सोपा क्वेश्चन. त्यानंतर 34 नंबरचा क्वेश्चन, व्हॉट इज द रेशो ऑफ एक्सपेंडिचर ऑफ द आयटम सिमेंट अँड ब्रिक टू बी टोटल एक्सपेंडिचर ऑफ कन्स्ट्रक्शन हाऊस. म्हणजे हाऊस कन्स्ट्रक्शनसाठी जो टोटल खर्च आलाय त्याच्या तुलनेत सिमेंट आणि ब्रिकचा खर्च किती, याचा रेशो काढायला लावलेला आहे. ठीक आहे, आपण काढूया, काहीच प्रॉब्लेम नाही. तरी पहा, टोटल 100% आहे ते, बरोबर ना. 25 + 30 + 15 + 20 + 10 किती होतात, टोटल 100%. या 100%मध्ये सिमेंट आणि ब्रिक्स किती येतं, 30%. मग हेच काढायचं तुम्हाला, 30% आणि 100%चा रेशो काय होईल, मग काय होईल, 30 आणि 100 यांचा रेशो काढायचं म्हणलं तर 0 कट झाला, हा 0 कट झाला, काय राहिलं, 3 × 10, बरं ना. हे 30 ॲज इट इज घेतली इथे. आणि टोटल पर्सेंटेजबद्दल विचारलं ना त्यांनी, हे पहा इथे काय सिमेंट आणि विटा. सिमेंट आणि विटा किती तर 30%. या कलमासाठी झालेल्या खर्चाचे, घराच्या बांधकामासाठी झालेल्या एकूण, काय म्हणलं, एकूण खर्चाशी गुणोत्तर काय असेल. एकूण खर्च किती आहे, 100%चा आहे, कारण या सर्वांची टोटल 100% होते. एकूण खर्च 100% आहे, तो लिहिला. फक्त सिमेंट आणि ब्रिक्सचा किती आहे, 30%. हे पहा 30% दिलेला आहे, तो लिहिला. मग यांचं गुणोत्तर काढलं, हा 0 कट झाला, हा 0 कट झाला, राहिलं काय 3 आणि 10. मग 3 × 10 कुठे आहे का ऑप्शनमध्ये, चेक करूया. येस आहे, ऑप्शन नंबर डी आपला करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन, आय होप कळाला असेल. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर डी हा करेक्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन, 35 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. मराठीत नसतो, पुढील एक्स आणि वाय बिंदू एक्स आणि वाय प्रतलावर रेखाटले व सलगचे बिंदू नितळ म्हणजेच काय स्मूथ वक्रांनी जोडले तर कुठल्या प्रकारचा ग्राफ तयार होईल हे आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी वेगवेगळे ग्राफ दिलेत, कुठला ग्राफ तयार होऊ शकतो हे आपल्याला या एक्स आणि वायला ग्राफिकल वेनी मांडून आपल्याला ओळखायचं आहे. आता या ठिकाणी मी ग्राफ डायरेक्टली आखतो पहा. फॉर एक्झाम्पल हे असं आहे, बरोबर ना. मग आता इकडं खाली जो असतो तो असतो एक्स, वरती जो असतो तो असतो वाय. सिंपल. आता एक्सच्या व्हॅल्यू आपण लिहून काढूया. इथे लिहूया पहा, एक, हे पहा एक्सचा 1 आहे ना, हा 1 इथे लिहिला, नंतर काय 2, नंतर काय 3, नंतर 4, नंतर 5. ह्याच्या व्हॅल्यू आहेत पहा 1 2 3 4 5. त्या एक्सवर मी दाखवल्या कारण एक्समध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. सिमिलरली वायच्या पण व्हॅल्यू दिलेल्या आहेत. वायच्या कुठून आहेत, 12 पासून. आपण 10 पासून मांडूया. फॉर एक्झाम्पल 10, नंतर 15, त्यानंतर 20, त्यानंतर 25, त्यानंतर 30, त्यानंतर 35, त्यानंतर 40, त्यानंतर 45, त्यानंतर 50, त्यानंतर 55 आणि त्यानंतर 60. फॉर एक्झाम्पल अशा वेळी आपण या व्हॅल्यू मांडल्या. आता या व्हॅल्यूंचा आपल्याला ग्राफ काढायचा. सर्वात प्रथम 1 आहे पहा. 1ला किती आहे, हे पहा 1 इथे. 1ला किती आहे, 60 आहे. मग 60चा डॉट इथे आला.
त्यानंतर 2, 2ला किती आहे 30, मग इथे 2 आहे, 2चा 30 कुठे इथे पहा, हा डॉट इथे आला, ठीक आहे 30च्या समोर. त्यानंतर 3 आहे, 3ला कुठे 20, हे 3 आहे, 3ला 20 आहे म्हणजे डॉट इथे आला पहा असा, ठीक आहे 20च्या समोर. त्यानंतर 4, 4ला किती आहे 15, हा 4 इथे, 15 कुठे आला इथे आला, बरोबर. त्यानंतर 5, 5ला किती 12, 12 कुठे आला इथे आला, 5च्या वरती आणि 12च्या इतिहासाचा 12 ना असा, बरोबर बरोबर. आता यांचाच ग्राफ आपण थोडंसं स्मूथ लाईननी जोडून घेतला असा, तर ग्राफ कुठला तयार होतो ते आपल्याला ओळखायला लावलंय, ठीक आहे. या ठिकाणी काय म्हणजे स्मूथ वेने आपण जोडला तर हा जो ग्राफ तयार होतो या ग्राफला आपण हायपरबोला असं म्हणतो, ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी हा आपला करेक्ट आहे. ग्राफ काढायचा होता, जे विद्यार्थी सायन्सचे असतील त्यांना इझिली जमल, ज्यांनी ग्राफिकल प्रेझेंटेशन कधी केलेलंच नाही त्यांना कदाचित हा क्वेश्चन जमला नसता, ठीक आहे. आता त्यानंतर 36 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम दी फॉलोइंग, म्हणजे तुम्हाला करेक्ट जोडी कुठली आहे हे ओळखायचं. आता या ठिकाणी ज्या चुकीच्या आहेत ना त्या मी वाचतच नाही, जी करेक्ट आहे ती डायरेक्टली शो ऑफ करतो. या ठिकाणी म्हणले पहा KBPS म्हणजेच काय, युनिट ऑफ डाटा ट्रान्सफर रेट. आपण म्हणतो पहा तुझ्या नेटला किती स्पीड आहे, तुम्ही काय म्हणता माझ्या नेटला फॉर एक्झाम्पल 100 KBPSचा स्पीड आहे. तुमचं नेट चालू असेल तर त्या ठिकाणी स्पीड दाखवतात पहा, म्हणजे या ठिकाणी युनिट किती तुमचा डाटा एका ठिकाणावरून दुसऱ्या फाईलमध्ये किती स्पीडने ट्रान्सफर होऊ शकतो हे मेजर केलं जातं या युनिट मार्फत. म्हणून ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. सिंपल, जो करेक्ट आहे तो दाखवलाय, जे चुकीचे ते दाखवलेच नाही कारण ते पाहण्यात अर्थही नाही. सिंपल, ऑप्शन सी करेक्ट. त्यानंतर 37 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय हे पहा. व्हेन यू ॲक्सेस ए साईट विथ HTTPS इन्स्टेड ऑफ HTTP, ठीक आहे, म्हणजे एस जर लागला तर त्याला आपण जास्त सिक्युअर्ड असं म्हणतो. इन ए ॲड्रेस बार इट इज प्रायमरी मीन्स, म्हणजे ॲड्रेस बारमध्ये जर HTTPS असं लिहिलेलं असेल तर त्या ॲड्रेस बारचा अर्थ काय होतो ते तुम्हाला विचारलंय. तर ऑप्शन बी हा याचा करेक्ट आहे. यू आर ॲक्सेसिंग ए सिक्युअर्ड कम्युनिकेशन, त्या ठिकाणी आपण सिक्युअर्ड कम्युनिकेशन करत असतो. सिंपल, ज्या ठिकाणी अशा प्रकारचं ॲड्रेस बारमध्ये असतो जो म्हणू शकतो HTTPS कोड, ठीक आहे, तर त्या ठिकाणी अर्थ असा होतो की तुम्ही सिक्युअर्ड कम्युनिकेशनमध्ये ॲड्रेस करताय. त्यानंतर 38 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग शो द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ फर्स्ट लॉन्च ऑफ दिस इंटरनेट बेस्ड फॅसिलिटीज, म्हणजे इंटरनेट बेस्ड फॅसिलिटी त्यांनी काय प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यांचा करेक्ट सिक्वेन्स तुम्हाला क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनी लावायचा आहे. आता डायरेक्टली करेक्ट सिक्वेन्स कुठला तेच सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. ऑप्शन डी ना हा करेक्ट आहे. पहिल्यांदा विकिपीडिया आली, नंतर जीमेल, नंतर यूट्यूब, नंतर इंस्टाग्राम, ठीक आहे. हा करेक्ट सिक्वेन्स आहे, मेमराईज ठेवा किंवा आपल्या कोर्समध्ये सर्वांची इयर मी सांगितलेले आहेत ते लक्षात ठेवा. एखादं तुम्हाला वेगळं काही प्लॅटफॉर्म माहीत असेल तर त्याचं इयर तुम्ही गुगलवर सर्च करून लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार ऑप्शन डी हा करेक्ट आहे. असे क्वेश्चन जास्त काही रिपीट होणार नाही, क्वेश्चन वेगळे येतील, कन्सेप्ट हीच असेल, ठीक आहे. तिथं सिक्वेन्स वेगळा लावायला येऊ शकतो. 39 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग हॅज नॉट बीन अपॉइंटेड ॲज अ नॅशनल कोऑर्डिनेटर फॉर स्वयं टू इन्शुअर क्वालिटी ऑफ द कोर्स कंटेंट, म्हणजे स्वयंवर अनेक कोर्स प्रोव्हाइड केले जातात, त्या कोर्सची क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी अनेक इन्स्टिट्यूट ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात. या 4 ऑप्शनपैकी 3 इन्स्टिट्यूट त्याचे कोऑर्डिनेटर आहेत कशाचे, स्वयंचे, पण एक नाही आहे. ते एक कुठलं नाही आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे या ऑप्शननुसार. तर या क्वेश्चनचं जे आन्सर करेक्ट आहे ना ते ए आहे, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे स्वयंचं कोऑर्डिनेटर नाही आहे. बाकी हे 3ही बाकीचे आहेत हे लक्षात ठेवा, हे स्वयंचं कोऑर्डिनेटर म्हणून काम करत नाही. ऑप्शन ए या ठिकाणी करेक्ट आहे, ठीक आहे. आणि स्वयंचे कोऑर्डिनेटर कुठले आहेत हे 3 आहेत, प्रॉपरली लक्षात ठेवा. त्यानंतर 40 नंबरचा क्वेश्चन. इन कंटेक्स्ट ऑफ वेब 2.0 डिजिटल इन्व्हायरमेंट व्हॉट डज द ॲब्रिव्हिएशन ऑफ UGC स्टँड फॉर, म्हणजे या ठिकाणी पॉईंट लक्षात घ्या. तुम्हाला इंटरनेटच्या संदर्भात UGCचा फुल फॉर्म काय होतो ते विचारलंय. क्वेश्चन बाबर का काय मस्त विचारलंय त्यांनी. आता तुम्हाला जर सहज मी म्हणलं की UGC मीन्स काय, तर तुम्ही सर्व म्हणताल युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजे UGC. या पण ठिकाणी तुम्हाला UGCचाच फुल फॉर्म विचारला आहे, पण कशाच्या संदर्भात, जे ITC आहे त्याच्या संदर्भात, ठीक आहे. म्हणजे वेबसाईट वगैरे असतात त्यामध्ये UGCचा फुल फॉर्म काय असतो ते तुम्हाला विचारलाय. तर हा फुल फॉर्म करेक्ट आहे 40 नंबरच्या क्वेश्चनचा, तो म्हणजे ऑप्शन नंबर बी, युजर जनरेटेड कंटेंट, त्याला आपण UGC असं म्हणतो.
पहा बरं का, म्हणजे क्वेश्चन कुठल्या अँगलने विचारलाय हे महत्त्वाचं असतं. तुम्हाला सिंपल जर क्वेश्चन असता की व्हॉट इज फुल फॉर्म ऑफ UGC, तर तुम्ही म्हणले असते युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. पण इथं म्हणलंय की इंटरनेटच्या संदर्भात UGCचा फुल फॉर्म काय आहे, तर तो युजर जनरेटेड कंटेंट हा फुल फॉर्म त्याचा आहे, हे लक्षात ठेवा. सिंपल. अशा वेळेस तुम्हाला प्रॉपर वेनी चित्त मन शांत ठेवून आन्सर देणं अपेक्षित असतं. हे आपण ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. आणि वेब 2.0 ह्या ज्या असतात ना, कशा वेबसाईट असतात की त्या ठिकाणी त्या स्वतःच्या मालकाचा डाटा कुठलाच नसतो, सर्व डाटा युजरनी क्रिएट केलेला असतो, म्हणून त्याला युजर जनरेटेड कंटेंट असं म्हणतात. कुठल्या वेबसाईटला? वेब 2.0ला. फॉर एक्झाम्पल फेसबुक आहे. पहा, फेसबुक जी वेबसाईट आहे त्यामध्ये सर्व युजर जनरेटेड कंटेंट आहे, म्हणजे ती वेबसाईट वेब 2.0 वाली. तुमचं इंस्टाग्राम आहे, तुमचं व्हॉट्सअप आहे, तुमचं फेसबुक आहे, ठीक आहे. हे ज्या सर्व वेबसाईट आहेत ना, या ठिकाणी कंपनीचा स्वतःचा डाटा कुठलाच नाही आहे, सर्व लोकांचेच अकाउंट आहेत, तेच तुम्ही पाहताय. फेसबुकवर तुम्ही गेले, फेसबुकवर मेटा कंपनीचं कुठं काय, त्यांचं काही नाही आहे. सर्व पोस्ट हे लोकांनीच टाकल्यात, लोकच पाहतायत. म्हणजेच काही युजरनीच काय केलंय, कंटेंट जनरेट केलाय आणि युजरच तो पुन्हा पाहतोय. यूट्यूब आहे, यूट्यूब कंपनीचं कुठं काय, सर्व लोकांनीच गोष्टी पोस्ट केलेल्या आहेत आणि पाहणारे पण लोकच आहेत, म्हणजे युजरच आहेत. सिंपल. त्याला वेब 2.0 असं म्हणतात. या ठिकाणी कंटेंट हा युजरनीच टाकलेला असतो. सिंपल. ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. त्यानंतर 41 नंबरचा क्वेश्चन, व्हेन वेअर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स MDG ॲडॉप्टेड बाय दी युनायटेड नेशन. ठीक आहे, म्हणजे युनायटेड नेशननी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे कधी ॲडॉप्ट केलते? सर्वांना माहिती आहे 2020ला केलते. कधीपर्यंत होते? 2015 पर्यंत होते. सिंपल. 2020 करेक्ट आन्सर. 15 वर्ष होते. त्यानंतर डायरेक्टली 42 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. व्हॉट इज द टार्गेट इयर फॉर दी अचिव्हिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव करण्यासाठी टार्गेट इयर कुठलं आहे? सर्वांना माहीत असेल 2030 पर्यंत अचीव करायचे आहेत. 2015 ते 2030 हा त्याचा कालावधी आहे. सिंपल. 30 पर्यंत आपल्याला अचीव करायचे. कुठले गोल आहेत, किती आहेत, सर्व लक्षात ठेवा. एक्झामला यावर क्वेश्चन येत असतो. टोटल 17 गोल आहेत. 17 गोलचा सिक्वेन्स एक्झामसाठी येत असतो. हे गोल पाठ करण्यासाठी मी एक मस्त ट्रिक सांगितलेली आहे. आय होप त्या ट्रिकनुसार तुम्हाला गोष्टी पाठी असतील. सिंपल. 2030 पर्यंत आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव करायचे आहेत. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा अर्थ काय होतो? आत्ता जे आपण वापरतोय ते पुढच्या पिढीला पण तसंच वापरता येईल, त्या अनुषंगाने त्याचं आपण संवर्धन करायचं. त्याला आपण म्हणतो सस्टेनेबल. सिंपल ना. जसं तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं बा, तुम्ही रॉकेल पूर्वी स्वयंपाकघरामध्ये चूल पेटवण्यासाठी वापरायचे. म्हणजे गावाकडे ना चूल जरी पेटवायची असेल तरी पण रॉकेलचा वापर करायचे. आत्ता तुम्हाला स्वतःला किंवा मला जरी स्वतःला पेटून घ्यायचं असेल तरी पण रॉकेल अवेलेबल नाही आहे. म्हणजे इतकी क्रायसिटी त्याची निर्माण झालेली आहे. का? कारण पहिल्या काळात त्याचा खूप जास्त वापर केला, सस्टेनेबल वेने वापर केलेला नाही आहे. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हेच सांगतात की तुम्ही जी गोष्ट वापरताय ना ती पुढच्या पिढीला पण वापरण्यासाठी शिल्लक राहिली पाहिजे, या अनुषंगाने तुम्ही ती गोष्ट वापरली पाहिजे. जसं की एक्झाम्पल सांगितलं रॉकेलचं. रॉकेल पूर्वी कुठल्याही गोष्टीला वापरत होते, आता रॉकेल पाहायला भेटत नाही. हे का झालं? त्याचा वापर प्रॉपरली केलेला नाही आहे. तो वापर प्रॉपरली व्हावा म्हणून हे गोल आहेत. सिंपल. हे 2030 पर्यंत आपल्याला अचीव करायचे. 43 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द इफेक्ट ऑफ फोटोकेमिकल स्मॉग. ठीक आहे, फोटोकेमिकल स्मॉगचा इफेक्ट काय असतो? तर डोळं दुखते, ठीक आहे, डोकं दुखतं, नाक कान घासा याच्यामध्ये जळजळ होते. म्हणजेच काय, हेडसेट, नंतर आयला, नंतर नोजला यांना प्रॉब्लेम होतात. इथं म्हणले पा डोके दुखणे, ठीक आहे, डोळे वगैरे यांना प्रॉब्लेम होतात. कशामुळे? फोटोकेमिकल स्मॉगमुळे. ऑप्शन नंबर एच या ठिकाणी करेक्ट येईल, त्याचा इम्पॅक्ट येतो. त्यानंतर 44 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय, व्हॉट इज द टर्म फॉर द प्रोसेस ऑफ इनक्युलेटिंग मायक्रोब्स इनटू सॉइल. म्हणजेच काय, मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात हे तुम्हाला विचारलंय. पीपल डेव्हलपमेंट आणि इन्व्हायरमेंट या टॉपिकवर हा क्वेश्चन आलेला आहे. त्याला आपण म्हणतो सूक्ष्मजीव संवर्धित करणे. म्हणजेच काय, तुम्ही मातीमध्ये सूक्ष्मजीव काय करतायत, त्याचं म्हणजे संवर्धन करताय. ठीक आहे, असंवर्धित करणे असं आपण त्याला म्हणतो. ऑप्शन नंबर सी या क्वेश्चनचा करेक्ट आहे. पीपल, इन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट यावरचा हा क्वेश्चन आहे. यामधले क्वेश्चन 1 ते 2 क्वेश्चन असे असतात जे थोडेसे नवीन असतात. ठीक आहे. त्यानंतर 45 नंबरचा क्वेश्चन, तर काय म्हणलंय ते पहा.
सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर पटलाचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास मदत करतो? त्याला काय म्हणतात? सेमी कंडक्टर म्हणतात. हे सर्वांना माहिती आहे, बरोबर ना? सौर ऊर्जेचं तुम्ही एखादं इक्विपमेंट घरावर लावला असाल तर तुम्हाला माहीत असेल सेमी कंडक्टर त्या ठिकाणी काम करतात. नॉर्मली आपण या गोष्टी मराठीतनं पाहिलेल्या नसतात, त्याचं इंग्लिशमधनंच नाव हे प्रचलित आहे, सेमी कंडक्टर. ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. त्यानंतर 46 नंबरचा क्वेश्चन काय म्हणले ते पहा, मराठीतून असतो. पर्यावरण शिक्षण हे फक्त जाणीव जागृती व ज्ञान नव्हे तर त्यामध्ये डॅशचा विकासही अभिप्रेरित आहे. म्हणजे इन्व्हायरमेंटल एज्युकेशन जे आहे ना त्यामध्ये फक्त आपण नॉलेज घेणं, ठीक आहे, ज्ञान घेणं इतकंच समाविष्ट नाही आहे. त्यामध्ये आपल्याला ते शिकल्यानंतर प्रॉपर ॲटिट्यूड निर्माण आपला झाला पाहिजे, ठीक आहे. म्हणजेच काय, आपली एक अभिवृत्ती त्या संदर्भात निर्माण झाली पाहिजे. जर तुम्ही इन्व्हायरमेंटल एज्युकेशन घेताय आणि घरी जाताय, घरी गेल्यानंतर झाड तोडायला लागताय, तर तुमचं शिक्षण झालेलं आहे, पर्यावरण अभ्यास तुम्ही केलाय, पण तुम्ही तो अभ्यास प्रॉपरली अंगीकृत केलेला नाही आहे, ठीक आहे. तर तो अंगीकृत करणं म्हणजे ॲटिट्यूड निर्माण करणं, प्रॉपर ॲटिट्यूड आपला निर्माण होणं पर्यावरणासंदर्भात. जसं की इन्व्हायरमेंटल एज्युकेशन आता सर्वांना कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, इन्व्हायरमेंटल एज्युकेशन हा हायकोर्टाने कंपल्सरी केलेला सब्जेक्ट आहे, बरोबर ना? FIBCom असेल किंवा FIBSc असेल किंवा FIB असेल, या सर्वांनाच. मग इन्व्हायरमेंटल एज्युकेशनमध्ये तुम्हाला शिकवलं जातं झाडं वगैरे तोडायचे नाही, ठीक आहे, पाण्याचा गैरवापर करायचा नाही. पण तरी पण रंगपंचमी आली का तुम्ही खूप जास्त पाणी ओढून टाकणार, ठीक आहे. होळी आली का खूप जास्त झाडं तोडणार आणि होळीसाठी ते वापरणार. म्हणजे अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करणार ज्यामुळे पर्यावरणाला इजा होते, बरोबर. मग आता तुम्ही पर्यावरणाचा अभ्यास केला नाही का? केला, कंपल्सरी सब्जेक्ट होता, तुम्हाला 100 पैकी 90 मार्क भेटले, पण प्रॉपर तुमच्यामध्ये ॲटिट्यूड निर्माण झालेला नाही की आपण पर्यावरणाला खरंच संवर्धित केलं पाहिजे. हा ॲटिट्यूड तुमच्यामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत ते एज्युकेशन व्हॅल्यूलेस असणार आहे, ठीक आहे. मग पर्यावरण अभ्यासामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी भेटल्या पाहिजे, ज्ञान वगैरे भेटलं पाहिजे, पण त्यासोबत तुमचा प्रॉपर ॲटिट्यूड हा निर्माण झाला पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. ॲटिट्यूड ही कन्सेप्ट निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही प्रकारची आहे, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे. काहींना वाटतं की ॲटिट्यूड म्हणजे फक्त निगेटिव्ह, तो निगेटिव्ह नसेल, पॉझिटिव्ह पण असू शकतो. इंडियन एज्युकेशन सिस्टीम जनरली इज डिवायडेड इंटू फॉलोइंग पिरियड्स, ठीक आहे. म्हणजे इंडियन एज्युकेशन सिस्टीम ती किती पिरियडमध्ये डेव्हलप झालेली किंवा डिवाइड केलेली हे तुम्हाला विचारले. तर सर्वात पहिल्यांदा कुठला होता? वैदिक पिरियड होता, हे सर्वांना माहिती आहे. वैदिक पिरियड झाल्यानंतर थोडंसं म्हणू शकतो नॉलेज आला, बुद्धिस्ट पिरियड आला. बुद्धिस्ट पिरियड झाल्यानंतर त्यापेक्षाही थोडासा नॉलेज आला, मुस्लिम पिरियड आला. त्यानंतर कुठला आला? ब्रिटिशांचा आला. ब्रिटिश येऊन गेले, नंतर पोस्ट इंडिपेंडन्सचा आला. सिंपल. म्हणजेच काय, वैदिक पिरियड सर्वात आधी, नंतर बुद्धिस्ट पिरियड, त्यानंतर मुस्लिम पिरियड, त्यानंतर ब्रिटिश पिरियड, त्यानंतर ते सोडून गेल्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स आला. सिंपल. म्हणजे ऑप्शन नंबर एच हा या ठिकाणी करेक्ट आहे. लक्षात घ्या, पोस्ट इंडिपेंडंट आणि प्री इंडिपेंडंट याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. वैदिक पिरियडमध्ये काय काय होतं ते पण आपण पाहिलेलं आहे. बुद्धिस्ट पिरियडबद्दल पण थोडक्यामध्ये माहिती पाहिलेली आहे. सिंपल. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पोस्ट इंडिपेंडंट आणि ब्रिटिशांचा म्हणजे कुठला? प्री इंडिपेंडंट, ठीक आहे. याला सिलेबसमध्ये काय म्हणले त्यांनी? प्री इंडिपेंडंट, तो ब्रिटिश पिरियड आहे. हे आपण पाहिलेलं आहे सर्वांबद्दल. तरी सर्व म्हणू शकतो की जे इंडियन एज्युकेशन आहे त्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार केलेली आहे सर्वांनी, ठीक आहे. त्यानंतर 48 नंबरचा क्वेश्चन. इन करस्पॉन्डिंग एज्युकेशन सिस्टीम द फॉलोइंग थिंग्स आर इन्क्लुडेड. म्हणजेच काय, पत्र व्यवहाराद्वारे शिक्षण व्यवस्थेत खालील कोणत्या गोष्टीचा समावेश होऊ शकतो? ऑप्शन फर्स्ट आहे ओनली गायडिंग इन्स्ट्रक्शन. फक्त गायडिंग इन्स्ट्रक्शन असं दिलं जाणार का पत्रव्यवहाराच्या शिक्षणामध्ये? नाही, चुकीचं आहे. असंच ओनली शब्द आलाय. निगेटिव्हिटी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. ओनली वगैरे दिसलं ना सोडून द्यायचं थोडंसं. इथं पण म्हणले ओनली सॉल्व आन्सर थ्रो लेटर्स. फक्त लेटर सॉल्व करायचे, सोडून द्या. गायडन्स पण असणार आहे ना, काय लेटर्स असणार आहे फक्त, ठीक आहे. म्हणून हे सोडून द्या. नंतर ऑप्शन सी गायडिंग इन्स्ट्रक्शन अँड सॉल्व आन्सर्स. म्हणजे फक्त इन्स्ट्रक्शननुसार गायडन्स करणार आणि आन्सर सोडवायचे. हे होऊ शकतं का? हे होऊ शकतं, पण इतकं पण मोस्ट अप्रोप्रिएट नाही, म्हणून आपण होल्ड करूया. ऑप्शन डी काय म्हणतोय ते पाहूया. ऑप्शन डी म्हणलंय गायडिंग इन्स्ट्रक्शन, सॉल्व आन्सर्स अँड ऑकेशनल लेटर्स. हे करेक्ट आहे पहा. ऑकेशनली म्हणजेच काय, प्रसंगानुसार तुम्हाला त्या ठिकाणी प्रसंगानुसार लेटर्स म्हणण्याऐवजी लेक्चर्स, प्रसंगानुसार तुम्हाला लेक्चर्स व्याख्याने प्रोव्हाइड केले जाणारे, मार्गदर्शनपर सूचना प्रोव्हाइड केल्या जाणारे आणि सोडवण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन किंवा सोडवलेले उत्तर
तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. हे सर्व या एज्युकेशनमध्ये कव्हर होतं. ऑप्शन नंबर डी मोस्ट अप्रोप्रिएट आहे. साधं कॉमन सेन्सने जरी तुम्ही पाहिलं, हे पहा बरं का, तुम्ही आता अडल्ट लर्नर आहात, अनेक गोष्टी तुम्हाला स्वतः पण कळायला पाहिजे, बरोबर ना. मी तुम्हाला कोणावर डिपेंड ठेवण्याचा प्रयत्न करत नाही, तुम्ही स्वतः इंडिपेंडेंट झाले पाहिजे. 48 नंबरचा क्वेश्चन आहे. ओनली वाले सरांनी सांगितले की निगेटिव्ह असतात, याला आपण थोडंसं स्किप केलं सपोज. नंतर सी ऑप्शन काय सांगतो, गायडिंग इन्स्ट्रक्शन अँड सॉल्व आन्सर. आणि डी काय सांगतो, थोडंसं डीपमध्ये सांगतोय की इथं लेक्चर पण घेतलं पाहिजे कधीतरी, असं सांगितलंय. मग आपल्याला कुठला चांगला वाटतो, ऑप्शन डीच चांगला वाटतो ना, म्हणजे कॉमन सेन्सने पण आपण आन्सर काढू शकतो, इतकं काय अवघड नाहीये. म्हणून ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड लास्ट, 49. द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी वॉज स्टार्टेड इन 1969 ॲट. फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी कुठे उभारली होती ते विचारलंय. तर फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी मिल्टन केन्स इन इंग्लंड या ठिकाणी उभारली होती. ऑप्शन नंबर काय, बी आपला करेक्ट आहे. 49 नंबर क्वेश्चनचा. या ठिकाणी ती कुठे उभारली होती हे सांगितलंय. ती उभारली कधी होती हे तुम्हाला विचारू शकतात एक्झामिनेशनमध्ये इन फ्युचर, तर त्याचे इयर पण लक्षात ठेवा, 1969. ठीक आहे. आणि आपला शेवटचा क्वेश्चन 50 नंबरचा क्वेश्चन काय म्हणलंय ते पहा. अकॉर्डिंग टू मुस्लिम सिस्टीम ऑफ एज्युकेशन, मद्रसा इज सपोज टू बी सेंटर ऑफ. म्हणजे मुस्लिम एज्युकेशन आहे किंवा मुस्लिम शिक्षण प्रणाली आहे, त्यानुसार मद्रासा एक कशाचं केंद्र समजलं जायचं हे तुम्हाला विचारलं आहे. तर मद्रासाला हायर एज्युकेशनचं केंद्र समजलं जायचं. ऑप्शन नंबर आपला सी हा करेक्ट आहे. स्टॅटिक पोर्शन आहे, पार्ट करायचे, लक्षात ठेवायच्यात गोष्टी. ठीक आहे. तर 50 नंबरचे क्वेश्चन ऑप्शन नंबर सी करेक्ट. फ्रेंड, आय होप तुम्हाला 50चे सर्व क्वेश्चन कळाले असतील. कुठला डाऊट असेल, क्वेरी असेल, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, किंवा लेसन चांगलं वाटलं असेल तर पॉझिटिव्ह फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. ठीक आहे. सो आजचं लेसन तुम्ही पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.